विठोबार कुमार विठोबार लोचने सुख झाले वो साधने सुख झाले वो साधने सुख झाले वो साधने पाहता लोचने झाले वो साधने सुख झाले वो साधने विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बहुत शुक्रो विठ्ठल आवडे विठ्ठल ऐकावी विनंती माझी ऐकावी विनंती माझी ऐकावी विनंती माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा तुम्ही बैसोनी अंतरी तुम्ही बैसोनी अंतरी तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवाद धारी मज जागवाद मज जागवाद धारी मज जागवाद धारी मज जागवाद धारी मज जागवाद धारी हे तुम्ही सत्ताधारी तुम्ही सत्ताधारी तुम्ही सत्ताधारी प्रपंच करावा बाहेरे प्रपंच करावा बाहेरे प्रपंच करावा बाहेरे प्रपंच
जागवा निर्धारी मज जागवा श्रेष्ठ ज्ञान देवा श्रेष्ठ ज्ञान देवा एका जनार्दन आठवा एका जनार्दन आठवा एका जनार्दनी आठवा तुम्ही बैसोनी अंतरी तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी मज जागवा बार कुमार ओ बार कुमार ओ बार कुमार ओ बार कुमार ओ बार मज जाग मज जागवा मज जागवा मज जागवा
विठ्ठल 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 विठ्ठल. माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. तुम्ही बैसोने अंतरी मज जागवा निर्धारी. तुम्ही सत्ताधारी प्रपंच करावा बाहेरी. तुम्ही बैसोने अंतरी मज जागवा निर्धारी. श्रेष्ठ ज्ञानदेवा एका जनार्दनी आठवा. तुम्ही बैसोने अंतरी मज जागवा निर्धारी. शांतीब्रह्म एकनाथ महाराजाचा 4 चरणाचा अभंग आहे. ज्ञानोबरायांच्या आळंदीची, ज्ञानोबरायांच्या साहित्याची आणि त्या अनुषंगानं ज्ञानोबरायांच्या भक्ताची महती सांगणारा अभंग आहे. हा अभंग नाथ महाराजांच्या अपेक्षेप्रमाणे सोडवला जावा म्हणून नाथ महाराज स्वतःला ज्यांचं लेकरू समजायचे, ज्यांना आपली आई मानायचे, त्यांच्या आईचं स्मरण केलं की लेकराचा अभंग निश्चितच त्याच्या अपेक्षेप्रमाणे सोडवला जातो याची मला खात्री आहे. नाथ महाराज असं म्हणायचे, ज्ञानाबाई माझी अनाथाची माई का जनार्दनी पाय वंदित असे. आई म्हणायचे ज्ञानोबरायाला, म्हणून आपण ज्ञानोबरायाचं स्मरण करू. मी ज्ञानदास आहे, माऊलींचा दास आहे. श्री गुरु सारेखा असता पाठी राखा इतरांच्या लेखा. कोण करी राजे याची कांता काय भीक मागे. मनाची आजोगी सिद्धी पावे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला. काय वाणी त्याला सांगे जोजी राजे याची कांता काय भीक मागे. मनाची आजोगी सिद्धी पावे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उधरलो गुरु कृपे. राजे याची कांता काय भीक मागे. मनाची आजोगी सिद्धी पावे. पांडुरंगा करू पांडुरंग कर प्रथम दुसरे चरण सळत तुया. करे चरण संताजिया, करे चरण संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. तुम्ही बैसोने अंतरी मज जागवा निर्धारी. तुम्ही सत्ताधारी प्रपंच करावा बाहेरी. तुम्ही बैसोने अंतरी मज जागवा निर्धारी. श्रेष्ठ ज्ञानदेवा एका जनार्दनी आठवा. तुम्ही बैसोने अंतरी मज जागवा निर्धारी. हा 4 चरणाचा अभंग आपण सोडवणार आहोत. सर्व श्रोत्यांना विनंती आहे, मोठ्या माणसांना सूचना आहे की आपण एक आपसात कुणीच बोलू नये. मोबाईल काढू नये, मोबाईल कोणाला करू नये, विनंती आहे तुम्हाला. आणि लेकरं जर बोलत असेल त्यांना आपण सांभाळा, मायबापांना सांभाळा. कारण का कीर्तना जर बोललं तर त्याला काय पाप लागतं हे नाथ महाराजांचे, तुकाराम महाराजांचे शब्द माईकमध्ये सांगण्यासारखे नाही, की अवघड शब्दात त्यांनी आपल्याला सूचना केलेली आहे. आणि लेकरं जर बोलली तर त्याचं पाप मायबापाला लागतं. कारण पुण्यामध्ये 5-6 महिन्याखाली एक अपघात झाला होता. त्या मुलाकडून अपघात झाला होता. शिक्षा कोणाला झाली? मायबापाला झाली ना. जर आपल्या देशातला कायदा असेल तर अध्यात्माचा कायदा त्याच्यापेक्षा फार अवघड आहे बरं का. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, कीर्तन चालू असताना कोणीही आपसात बोलणार नाही. मोबाईल काढून कोणाला फोन करणं, बोलणं, मेसेज करणं हा प्रकार 2 तासापुरतं बंद ठेवा. कारण का एखाद्या देशाचा राष्ट्रपती गेला तरी देश चालतो, एखाद्या देशाचा पंतप्रधान गेला तरी देश चालतो. 2 तास मोबाईल बंद ठेवल्यानं काही बिघडत नाही. उभे असलेले असो, खाल्ले असो. एखादं प्रमाण तुम्हाला नाही देता आलं कमी तरी मला चालेल, पण मोबाईल काढून त्या औपचारिकता नका करून. कारण का अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. तुमचं अंतरंग चालतं. बोलिली लेकुरी वेडीवाकडे बोबडूही बोललं तर चालतं. भगवंताला दुसरं लागत नाही. एक प्रयोग तर करून बघू आपण. 2 तास फक्त काय फरक पडतो का? रोजच्या कीर्तनात नाच्यात काय फरक जाणवतं का बघू आपण. कारण काय झालं, एवढे सप्ते करून सुद्धा आपल्या पदरात काही पडत नाही. जप तप कर्म हरवीन धर्म वाहुगाची श्रम व्यर्थ जाय. एवढं करून सुद्धा व्यर्थ चाललंय सगळं. कुठेच काही पदरात पडेल ना आपल्या. थोडंसं प्रयोग करून बघू आपण.
का बरं सांगितलं तुम्हाला हे कीर्तनात बोलल्यानंतर पाप लागतं म्हणून? कारण ज्ञानोबाऱ्यांचं प्रमाण आहे, पुण्यात्मके पापे स्वर्गाई जे, पापात्मके पापे नरका जाई जे, माते जे ने पावी जे ते शुद्ध पुण्य. कधी कधी पुण्य करायला जाऊन माणसाच्या हातून पाप होत असतं, आपल्या लक्षात येत नाही ते. दुसरी कोवी आहे, तरी म्हणताच या कोडी घरा आली ही ओडी, मानून नेनता परवडी मुद्दल तुटे. फार बारीकी नाही का बरं काय हो विचार्थ. म्हणत माणसं, कीर्तनकार, प्रवचन कथाकार जे कोणी आपल्याकडे आला असेल त्याचं जर आपण ऐकत नसू तर माऊली असं म्हणाले की तुमच्या बोलण्यामुळे जर व्यत्यय आला तर माऊलीने असं सांगितलं की मुद्दल तुटे. तुमच्या पदरात पुण्य पडायचं तर लांबच गेलं, तुमच्याकडे जे जुनं पुण्य आहे ना मुद्दल, ते सुद्धा नष्ट होऊन जाईल. हे ज्ञानोबऱ्यांचे शब्द आहेत, सामान्यांचे शब्द नाही. म्हणून बोलू नका ही विनंती तुम्हाला. माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. नाथ महाराज असं म्हणाले ज्ञानोबरायला की माझी विनंती ऐकायची आहे तुम्हाला, विनंती ऐकायची. आपण श्रेष्ठ आहात, ज्ञानाची मूर्ती आहात, ज्ञानाचे देव आहात, ज्ञानाचा ईश्वर आहात. तुम्ही आई आहात, बाई आहात, माऊली आहात, तर तुम्ही आमची विनंती ऐकावी. काय? माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. पहिल्या चरणामध्ये विनंती केलेली नाही. आपल्या लेकरांच्या परीक्षा संपतात, पोरांच्या लेकरांच्या परीक्षा संपतात, घरून लेकरं सांगतात आई पेपर सोपा गेला, बाबा पेपर सोपा गेला. पेपर सोपा गेला मार्क कमी पडतात. मग पेपर तर सोपा गेला मार्क जास्त पडायला पाहिजे होते, का बरं कमी पडले मार्क? लेकरं तर भरपूर इथे आहेत ना, प्रत्येक लेकरं सांगतात पेपर सोपा गेला मार्क कमी पडतात. त्याचं एक प्रमुख कारण असं असतं, परीक्षेतला प्रश्नपत्रिकेतला प्रश्न ते बारीकीनं वाचत नाहीत. जर प्रश्न बारीकीनं वाचला असता तर त्या प्रश्नाला काना, मात्रा, उकार, इन्व्हर्टेड कामा, क्वेश्चन मार्क, उद्गारवाचक, अथवा, किंवा, परंतु, व आणि हे लक्षात आलं असतं. कारण व, अथवा, किंवा, परंतुनं प्रश्न बदलतो. एका 2 उत्तर होऊ शकतात, 3 उत्तर होऊ शकतात. आपले लेकरं एवढ्या बारीकीनं बघत नाहीत. मोठं मोठं वाचायचं आणि पेपर सोपा गेला म्हणायचं, मार्क कमी पडतात. हे उदाहरण का सांगितलं तुम्हाला? एवढ्यासाठी सांगितलं की 8 ते 10 कीर्तन असतं, 10 मिनटं उशिरा सुरू होतं, 15-20 मिनटं गायनात घालायचे, तुमचं पॉम्पलेट घ्यायचं, तुमचं कौतुक करायचं. 1 तास उरतो, त्या 1 तासामध्ये 2 चरण सोडवायचे. महाराजांनी सांगायचं की आता उरलेले 2 चरण सोडवणं शक्य नाही, आपण पुढच्या वेळेस बघू. म्हणजे पुढच्या सप्ताहातली तारीख आताच बुक करून टाकायची. आपण तसं करणार नाही. तुमचं लेकरू जर 2 तासात परीक्षेत प्रश्नपत्रिका नाही सोडवली तर त्याला काय व्हावं लागेल? नापास व्हावं लागेल. हे लेकरू नापास नाही होणार. ज्ञानोबांचा दास आहे, माऊलींचा दास आहे. 2 तासामध्ये आपण शब्द 4ही चरण सोडवणार आहोत. माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. ज्ञानोबाराया आपण श्रेष्ठ आहात, ज्ञानाची मूर्ती आहात, ज्ञानदेव आहात, ईश्वर आहात ज्ञानाचे. माझी तुम्हाला विनंती करायची आहे. विनंती करत असताना नाथ महाराजांनी परवानगी घेतलेली नाही. आता उदाहरण तुम्हाला माहिती आहे की मी जालन्याला डेप्टी कलेक्टर होतो, ॲडिशनल कलेक्टरचा चार्ज होता, कलेक्टरचाही चार्ज माझ्याकडे होता. तुमच्यासारखे ओळखीतले लोक यायचे, पाऊस पडला, दुष्काळ झाला, टँकर पाहिजे, काही तर कारणं पाहिजे, काही तर आपल्या ज्या काही अडचणी असतील. मला खरं सांगा पाहिजे, कोणी ज्ञानी असतील याच्यात बसलेले सरळ सरळ भेटायला येत होते का अगोदर फोन करून साहेब आहेत का किंवा भेट होईल अशी परवानगी माहिती काढून येत होते? माहिती काढून येत होते, बरोबर आहे. माहिती काढून फोन करून पी ए कोण वगैरे आहे का, साहेबाची मिटिंग केव्हा, आम्हाला वेळ केव्हा मिळेल, मग आम्ही तुम्हाला वेळ दिली की उद्या दुपारी 2 वाजता या, बरोबर आहे, या 2 वाजता येणार. आता आल्यानंतर पी एला चिठ्ठी देणार, मग पी एला म्हणणार ठीक आहे कालचा वेळ दिल्यानंतर त्यांना येऊ द्यामध्ये बसले, तुम्ही मध्ये येऊन बसले. आल्यावर लगेच सुरू करता विषय सांगायला काय म्हणता, सर विनंती होती बरं का, आम्हाला एक विषय सांगायचा होता, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना, बारीकी नाही का बरं का. म्हणजे परवानगी घेऊन, पूर्व परवानगी घेऊन गेल्यानंतर पुन्हा सर आम्हाला तुम्हाला बोलायचं आहे, मॅडम आम्हाला तुम्हाला विषय सांगायचे, बरोबर ना. परवानगी घेतल्यानंतर, पण नाथ महाराजांनी परवानगी घेतलेली नाही. सरळ म्हणाले माझी ऐका विनंती, माझी विनंती आहे का. आणि कुणाला म्हणाले? ज्ञानोबरायला, सामान्याला नाही बरं का, ज्ञानोबरायला म्हणाले. कोण आहेत ज्ञानोबराय? प्रचंड मोठं व्यक्तिमत्व आहे, आपला 14 गुणाचे मालक, आपण पुढे गेल्यानंतर बघणारच आहोत ते. पण मुद्दा हा आहे की बिना परवानगीचा नाथ महाराजाला अधिकार कोणी दिला. त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एके ठिकाणी मी ॲडिशनल कलेक्टर होतो. आमच्याकडे कलेक्टर मॅडम, कलेक्टर लेडीज होत्या, महिला होत्या. आणि 2-3 फायली महत्त्वाच्या होत्या, चर्चा ऑफिसमध्ये होतच नव्हती, वेळ मिळत नव्हता, कारण खूप खोला जाऊन त्याच्यावर चर्चा करायची होती, अनेक GR नियम दाखवायचे होते. त्या म्हणाल्या की ऐसा करो संडे के दिन 10 बजे आ जाओ, घर पे आ जाओ, बंगले पे आपण डिस्कस करके फायनल कर देंगे. हिंदी कळते ना. रविवारी या 10 वाजता आल्यानंतर आपण फायले बघू, नियम बघू आणि अंतिम करू. पूर्व परवानगी घेतली बरं का. पूर्व परवानगी घेऊन आम्ही त्यांच्या बंगल्यावर गेलो. फायली येऊन गेली. माझ्यासोबत तहसीलदार, एक डेप्टी कलेक्टर, नायब तहसीलदार, सगळी यंत्रणा सोबत होती, कारण काही विचारलं तर दाखवता आलं पाहिजे आपल्याला. आणि ते फायली काढायला बसलो, पूर्व परवानगी घेऊन गेलो त्यांच्या घरी. फायली काढायला बसलो की तेवढ्यामध्ये त्यांचं एक 3-4 वर्षाचं लेकरू काहीतरी खात आलं, हात चिकट झाला होता, तोंडाला लागलं होतं, आणि परवानगी नाही घेतली त्यांनी. सरळ खोलीमध्ये घुसलं. त्या कुठे, ज्या ठिकाणी आम्ही बसलो होतो त्या ठिकाणी बिना परवानगीचं मध्ये आलं, बिना परवानगीचं. आणि काय म्हणू लागलं, मम्मी मेरे सुनो ना, मम्मी मेरे सुनो ना. ते म्हणे ठहरो ना बेटा, ॲडिशनल कलेक्टर साहब है, डिप्टी कलेक्टर साहब है, मैं मुझको पूछ के आए हैं, मला विचारून आलेले आहेत, हमने उनको टाइम दिया है, सुनो ना बेटा. ते अजिबात ऐकत नव्हतं. मम्मी मेरी सुनो ना, मम्मी मेरी सुनो ना. आम्ही म्हटलं मॅडम त्याचं ऐकून घ्या बाबा, अगोदर ऐकून घ्या. त्याचं ऐकून घ्यावं लागलं. बिना परवानगीचं आलं. काय नातं आहे हो दोघांचं?
माय लेकरांचं म्हणजे लेकराला आई कितीही मोठी झाली, कलेक्टर झाली, कमिशनर झाली, मंत्रा झाली, राष्ट्रपती झाली, आणखी काही जरी झालं तर लेकराला परवानगीची गरज लागत नाही. बरोबर आहे का? नाथ महाराज कोण आहेत? ज्ञानाबाई माझी. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी धनी पाय वंदित से न पायादी कुळाचा विचार, न पायादी कुळाचा विचार. काय म्हणाले नाथ महाराज? ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. माझी आई म्हणाली, माझी माय म्हणाली ज्ञानोबाला. ज्ञानाबाईचे चरणे शरणाचे का जनार्दनी, वेदशास्त्री देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. एका जनार्दनी पूर्वपुण्य फळले, श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर. गुरु म्हणाले, आई म्हणाले, बाई म्हणाले, माता म्हणाले, माऊली म्हणाले. आणि हे नातं आहे बरं का माऊलींशी. नाथ महाराजांचं नातं काय आहे? लेकराचं आणि आईचं नातं आहे. जर ज्ञानोबारायला काही तुम्हाला सांगायचं असेल, त्यांच्यावर हक्क गाजवायचा असेल, पडलेल्या प्रश्नाचे उत्तर पाहिजे असतील, संकटातून निघायचं असेल, संसार सुखानं करायचा असेल, तर ज्ञानोबारायला एकादशी धरल्याने एवढ्या यात्रा केल्या, दिंड्या केल्या, हे नाही चालत. त्यांचं लेकरू हा काही ऐकतील, करेल ते काय नोहे महाराज परी पाहे बीज. शुद्ध लेकरू व्हायचं. किंबहुना धनुर्धरा जे मातेच्या उदरा, तो मातेचा सोयरा के तुला बा. आईच्या पोटी लेकरू जन्माला आलं, मग कसे असो, काळं बुटकं पोर, मुलगा असो मुलगी असो, व्यंग असो, त्याच्या शरीरामध्ये 100% जीवापाड प्रेम करते. बरोबर आहे ना? किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या उदरा, तो मातेचा सोयरा के तुला पा. तिवी मी तया जैसी असती तया, कळी काळ नो कोण्या घेतला पट्टा. बाराव्या ज्ञानोबारे सांगतात, माझा भक्त ज्या दिवशी माझं लेकरू होऊन येईल ना, त्यानं चिंता करायचं कारणच नाही. एरवी तरी माझ्या भक्ता आणि संसारा चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. अरे श्रीमंताच्या बायकोनं कधी भिक्षा मागितली का? तसं माझ्या लेकराला कोणाकडे हात पसरायची गरज आहे का? ज्ञानेश्वरी वाचणारा, हरिपाठ वाचणारा, अंतकरणातून जो करत असेल त्याने चिंता करायचं कारण आहे, कारण ते माझं लेकरू झालेलं. माझं लेकरू 100-200 रुपये तुमच्याकडे आहेत, बाहेर कुठं बाजारात गेलात, चहा पिण्यासाठी गेलात, तुम्हाला 190 रुपयाचा बाजार करायचा आहे, 200चा बाजार करायचा आहे, कसं तरी भीत 10 रुपयाचा चहा प्यायला गेलात तुमचं तुम्ही, आणि तुमचं काकातून लेकरू उतरलं, 2-3 ग्लास फोडलं तिथं खेळता खेळता. काय करणार? मारणार का लेकराला? त्या नाही, बिलकुल त्याचे पैसे देणार, घरी सांगणार. गंमत सांगू का तुम्हाला? 200 घेऊन गेले होते, आपला सोन्या काकातून उतरला बघा, चहा पित होते, असा ग्लास फोडीला. आनंदाने सांगतो आपण कौतुकानं, कारण आपलं लेकरू आहे, त्याचे सगळे अपराध. पुत्राचे अपराध जरी झाले आघात, तरी पिता साहेब निर्द्वंद तैसे साहेबोजी. लेकरू व्हायचं, संतांचं लेकरू व्हायचं, थोडक्यामध्ये मोठे पण टाकून द्यायचं. मला येतं, मी असं आहे तसं आहे टाकलं ना, स्वीकारच होत नाही त्याचा. माझी ऐकावी विनंती, ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. माझी शब्द वापरला. ज्ञानोबाराय पुरुष आहेत बघा बरं का गंमत. ज्ञानोबाराय पुरुष आहेत, जनाबाई कोण आहेत? महिला आहेत. काय म्हणतात? ज्ञानराज माझा गोपाळांशी ज्ञानराज माझा, स्त्री असून माझा म्हणाले. नामदेव महाराज कोण आहेत? पुरुष आहेत. काय म्हणतात? ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. लक्षात आलं का? म्हणजे स्त्री असून पुरुष पण चालतं आणि पुरुष असून स्त्री पण चालतं ज्ञानोबारायला. का? ज्ञानोबारायांचा अधिकारच मोठा आहे, कारण ती माऊली येतात. माझी ऐकावी विनंती, ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती विठाला. ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. माझी विनंती ऐकायची, कारण आपण श्रेष्ठ आहात.
विनंती आपल्याला करता आली पाहिजे. कुठल्याही समोरच्या माणसाकडून जर कुठलं काम करून घ्यायचं असेल त्याला आदरपूर्वक मान दिला पाहिजे. मी असान तसान फलाना बिस्ताना करून चालत नाही, कारण जोपर्यंत आपल्यामध्ये मोठेपण असतं, मी पण असतो, तो पण भगवंत सुद्धा आपला होत नाही. जब मैं था तब हरी नाही आभारी है मैं नाही. संत कबीराने सांगितलं, तुझ्यामध्ये जोपर्यंत मी पण आहे ना तोपर्यंत भगवंत तुझा होत नाही. आणि याला टाकून देऊन पुढे गेलो की ज्ञानोबारायासारख्या महात्म्याला सुद्धा आपण विनंती करू शकतो, असं पहिल्या चरणात नाथ महाराज म्हणतात. माझी आई कावी विनती, माझी आई कावी विनती, माझे ऐकावे विनंती, माझे ऐकावे विनंती, माझी आई कावी विनती, माझी आई कावी विनती, हे माझे ऐकावे विनंती, माझे ऐकावे विनंती. ज्ञानदेव श्रेष्ठ मूर्ती, ज्ञानदेव श्रेष्ठ मूर्ती, तुम्ही बैसोनी आचार्य, तुम्ही बैसोनी आचार्य. ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती, ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती, तुम्ही बैसोनी अंतरे, तुम्ही बैसोनी अंतरे. माझी आई कावी विनती, ज्ञानदेव श्रेष्ठ मूर्ती, ज्ञानदेव श्रेष्ठ मूर्ती. माझी ऐकावी विनंती. ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. ज्ञानोबा ज्ञानाचे देव आहेत, ज्ञानाचा ईश्वर आहेत, ज्ञानेश्वर आहेत. माऊलींसाठी फार सुंदर सुंदर शब्द आहेत बरं का. आई, बाई, माय, बहीण, बरोबर, संत, माता, पिता, माय, बाप, सगळे शब्द ज्ञानोबा आहेत. महाराज ज्ञानोबा आहेत बरं का. तुम्ही आम्ही राजे लाडात आलो ना, आपल्या लेकराला काय म्हणतो आपण, माझा राजा का माझा महाराजा म्हणतो आपण, नाही म्हणत, कारण महाराजा फक्त येतो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली चोखबाऱ्या म्हणतात. करील ते काय नो हे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात. महाराज ज्ञानाचा राजा, ज्ञानियांचा राजा, गुरु महाराज, ज्ञानराज माझी. ज्ञानाचा राजा, किती लाडाचा राजा म्हणतो आपण, ज्ञानराजा म्हणत नाही, कारण ज्ञानाचा राजा ज्ञानोबा आहे म्हणून श्रेष्ठ आहेत. माझी ऐकावी विनंती. ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती, श्रेष्ठ आहेत. या जगामध्ये जर विचार केला तर सर्वात 14 भुवनामध्ये 14 भुवन आपल्याकडे मानले जातात. त्रैलोक्य मानलं जातं, आकाश, पाताळ आणि पृथ्वी, याच्यामध्ये 14 भुवन आहेत. 14 भुवन कोणी सांगितले, भगवंतांनी स्वतः सांगितले. अध्यात्मांचं सांगतं, मागा बाळपणी येणे श्रीपती, जय एक वेळ खादली होती माती, ते कोपुणे हाती यशोदा धरिला, मग भेने भेने जैसे मुखी झाडा द्यावयाची निवसे, 14 ही भुवने सावकाशे दाविली. ते लहानपणी कृष्णाने माती खाल्ली होती, आईनं सांगितलं उघडतोंड उघडतोंड, भिल्याचं नाटक केलं आणि यशोदा मातेला 14 भुवनं दाखवली तोंडामध्ये. 14 भुवन. त्या 14 भुवनाचे मालक कोण आहेत, महाविष्णू आहेत. महाविष्णू. ज्ञानोबा कोण आहेत, त्या महाविष्णूचा अवतार आहेत. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा महाविष्णूचा हे सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, 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 महाविष्णूचा अवतार, अवतार, महाविष्णूचा अवतार. संत जनाबाईचं प्रमाण दिलं माऊलींनी. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबा कोण येतं, महाविष्णूचा अवतार आहे. 14 भुवनामध्ये महाविष्णू श्रेष्ठ आहे. त्याचं कारण असं आमचं अध्यात्म सांगतं. श्रीमद भागवतामध्ये कथा आलेली आहे. भृगु ऋषीनं प्रचंड मोठा यज्ञ केला. सगळ्या ऋषीने प्रचंड मोठा यज्ञ सुरू केला. त्या यज्ञातलं सर्वात मोठं स्थान कोणाला द्यायचं, यज्ञ करता कोणाला करायचा, मान कोणाला द्यायचा. त्या ऋषीमध्ये द्विधावस्था सुरू झाली. कोणी महादेवाचं नाव घेतं, कोणी ब्रह्मदेवाचं, कोणी इंद्राचं घेतं, वेगवेगळं सुरू झालं. तेव्हा भृगु ऋषीला सांगितलं नारदाने की तुम्ही जाऊन देवाची परीक्षा घ्या. त्रिगुणातीत म्हणजे 3 गुणाच्या पलीकडं, रज, तम आणि सत्व याच्या पलीकडं असणारा सर्वात श्रेष्ठ. आणि भृगु ऋषी गेले.
महादेवाकडे गेले, कथा श्रीमद भागवतातली सांगतो मी तुम्हाला. महादेवाकडे गेले, महादेव पार्वतीसोबत खेळत बसले होते. भृगु ऋषीकडे दुर्लक्ष झालं, दोघात वाद झाला. महादेव पण चिडले. भृगु ऋषी म्हणाले की तुम्ही त्रिगुणातीत होऊच शकत नाही. महादेवाने सांगितलं माझ्याकडून अपेक्षाच करू नको, कारण माझ्यामध्ये क्रोध आहे, मी क्रोध सोडू शकत नाही. त्यांच्यापासून निघून ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव सरस्वतीच्या गायनामध्ये मग्न होते. तिथं त्यांचा अपमान झाला. ते ब्रह्मदेवाशी वाद झाला. ब्रह्मदेव म्हणाले की माझ्याकडून श्रेष्ठत्वाची अपेक्षा करू नको, दुसरीकडे कुठे जायचे तिथे जा. मग विष्णूकडे आले आणि विष्णू लक्ष्मीसोबत गप्पा मारत बसले होते. यांना राग आला. 2 ठिकाणी माझा अपमान झाला, मी श्रेष्ठ शोधायला आलो कोण्या जगामध्ये, आणि दोघांनी माझा अपमान केला, आणि तिसरा पण अपमानच करतो. मग रागाच्या भरात भृगु ऋषीने भगवंताच्या छातीवर लात मारली. जेने उरी हनितला असी पापरा, तयाचा चरणू हा शिदा, तर अजूनही वैरियाच्या कलेवरा विसंबसीना. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात छातीवर लात मारली आणि भगवंताने त्याचे पाय धरले आणि सांगितलं अरे देवा ऋषी महाराज, माझं शरीर वज्रासारखं कठीण आहे, तुमच्या पायाला लागला असेल. पाय धरला तर भृगु ऋषीने डोळ्यामध्ये पाणी आणलं आणि सांगितलं देवा या 14 भुवनामध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात. कोण? विष्णू. आता माऊलीने प्रमाण काय दिलं? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आम्ही रोज आरती करतो. जेव्हा कृष्ण अवतार संपला, कृष्ण अवतार संपल्यानंतर द्वारके होणे जगजेटी आले पुंडलिकाचे भेटी. द्वारकेचं काम संपलं, पुंडलिकाच्या भेटीला कोण आला? पांडुरंग आला. कमरेवर हात देऊन उभा राहिला आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण गीता सांगितली कृष्ण अवतारामध्ये, लोकाला काही गीता कळे ना. मग काय केलं पाहिजे? लोपले ज्ञान जगी हित नेन ती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञाने. आणि त्या पांडुरंगाने अवतार घेतला. कोणाचा घेतला? ज्ञानी ज्ञानोबरायांचा अवतार घेतला. म्हणून कोण आहेत माऊली? पांडुरंग आहेत, कृष्ण आहेत, राम आहेत, म्हणून श्रेष्ठ आहेत. सेना महाराजांनी सांगितलं ज्यांच्या वतीनं भगवंतांनी राजाची दाढी केली होती, त्या राजाच्या अंगातला 10 गेला होता. त्या सेना महाराजांनी सांगितलं विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वराच्या चरणी सेनाला लोटांगणे. सेना महाराजांनी सांगितलं ज्ञानोबराय महाविष्णूचा अवतार आहे. चोखोबरायांच्या झोपडीमध्ये भगवंताने दहीभात खाल्ला होता. चोखोबराच्या गालावर मारलं तर पांडुरंगाचा गाल फुगला होता, आणि मेल्यानंतर चोखोबराच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता. त्या चोखोबराने सांगितलं महाविष्णूचा अवतार प्राणसखा ज्ञानेश्वर, आयशा संताच्या चरणी चोखा घालितो लोळणी. कोण म्हणाले? महाविष्णूचा अवतार म्हणाले. महाविष्णूचा अवतार साक्षात पांडुरंगाने नामदेवाला सांगितलं. देव म्हणे नाम्या पाहे ज्ञानदेव मीच आहे. अरे नामा, ज्ञानदेव मीच आहे ना. म्हणजे विष्णू श्रेष्ठ असल्यामुळे ज्ञानोबराय श्रेष्ठ. लक्षात आलं? कारण त्यांचा अवतार आहेत म्हणून. माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. तुम्ही श्रेष्ठ आहात. मूर्ती म्हणजे दगडाची नव्हे, प्लॅस्टर ऑफ पॅरिसची नव्हे, लाकडाची नव्हे. तुम्ही आम्ही चालती बोलती मूर्ती आहोत. मूर्ती लहान कीर्ती महान. आपण म्हणतो ना मूर्ती लहान कीर्ती महान. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चित तसे भक्ती म्हणून बोल जरी गंगा होती तरी स्वीकाराल की. ज्ञानोबराय निवृत्तीनाथाला म्हणतात. निवृत्तीनाथाला काय म्हणतात? तुम्ही मूर्ती आहात म्हणतात, महेशाची मूर्ती. कोण आहेत निवृत्तीनाथ? सदाशिवाचा. सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, हे सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, सखा माझा विष्णूचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. निवृत्तीनाथ महादेवाचा अवतार आहेत. महादेवाचा. पण माऊली काय म्हणाले? प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती. महेशाची मूर्ती आहात म्हणाले, अवतार नाही म्हणाले. मूर्ती म्हणजे दगड धोंडा नव्हे. काय आहे? चालतं बोलतं माणसाचं शरीर. म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा, कोणी त्यांच्या गावा धावतो आलो. कृष्णाने अर्जुनाला सांगितलं अरे अर्जुना, माझ्या भक्ताच्या कल्याणासाठी मी एवढं चतुर्भुज रूप माझं सगळं सोडलं. म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा, करून त्यांच्या गावा धावतो आलो. म्हणून कृष्णाचा अवतार घेतला, रामाचा घेतला, विठ्ठलाचा घेतला, ज्ञानोबाचा अवतार घेतला. का? कारण माझ्या भक्तामध्ये मला मिसळता यावं म्हणून. थोडक्यामध्ये मूर्ती म्हणजे दगडा धोंड्याची नव्हे, तुमची आमच्यासारखी चालती बोलती. माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. तुम्ही श्रेष्ठ आहात. आपल्याला श्रेष्ठत्व लक्षात आलं, कारण विष्णू जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहेत. तुम्ही असं मनात शंका ठेवू नका बरं का. जेव्हा आमचं संत साहित्य सांगते तेव्हा 100% तसंच असलं पाहिजे. उदाहरण सांगतो. आम्हाला काय लागतं समाजातल्या माणसाला, जे आपल्या मृत्यूलोकात आलेल्या जन्माला?
आम्हाला भगवंताची कृपा लागते, आमच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, आमच्याकडून काही चुकीचं होऊन हेच लागतं ना. आता बघा बरं का, भस्मासूर कोणी निर्माण केला? विष्णूने केला का? नाही. नरकासूर विष्णूने निर्माण केला का? कंस विष्णूने निर्माण केला का? रावण विष्णूने निर्माण केला का? देवाने काय केलं? वर देऊन मोकळे झाले, तुला जे पाहिजे. ब्रह्मास्त्र देऊन मोकळे झाले अश्वत्थाम्यासार केला. त्यांनी काय केलं? दुरुपयोग केला. ब्रह्मदेव आले का ते अस्त्र वाचवायला? कुणाला जावं लागलं? विष्णूला जावं लागलं. बरोबर ना. भस्मासूर आशीर्वाद घेतला आणि त्यांच्याच महागा लागला, आशीर्वाद देणाऱ्याच्या महागा. कुणाला जावं लागलं? मोहिनीचं रूप घ्यावं लागलं, भस्मासुराकडे जावं लागलं. कंसाला आशीर्वाद देऊन मोकळे गेले, कंसाला मारायला कोणाला अवतार घ्यावा लागला? विष्णूला घ्यावा लागला. रावणाला आशीर्वाद देऊन मोकळे झाले, रावणाला मारायला कोणाला यावं लागलं? विष्णूला यावं लागलं. म्हणजे बाकीचे देव लोक देऊन मोकळं होऊन जातात, तू मार कर, भांडणं कर, आम्हाला काही माहित नाही, दिलं तुझं तू सांभाळ कर. आणि या सगळ्याला तोंड द्यायला विष्णूला यावं लागतं, म्हणून विष्णू श्रेष्ठ. म्हणून विष्णू श्रेष्ठ. लक्षात आलं का? जानवरांचा अवतार बघा. महादेव आहेत निवृत्तीनाथ, महादेव आहेत स्वतः निवृत्तीनाथ, पण निवृत्तीनाथानं काही केलं नाही, सगळं ज्ञानोबारायला करायला लावलं. निवृत्तीनाथ भिंत चालू शकले असते, रेडा बोलू शकले असते, पाठीवर मांडे भाजू शकले असते, मेलेल्या मुडद्यानं उठू शकले असते, भिंत चालू शकले असते, सगळं करू शकले असते का नाही? पण नाही केलं. त्याने काय केलं? माझा ज्ञाना करेल, माझा ज्ञाना करेल, कारण महाविष्णूला मोठं करून लोकांसमोर ठेवलं. लक्षात आलं का? माझी ऐकावी विनंती, ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. साक्षात महादेव जर असं करतात, साक्षात संत जर सांगतात, आम्ही पण मान्य केलं पाहिजे. माझी ऐकावी विनंती, ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. ज्ञानोबाराय श्रेष्ठ आहेत. अगदी तुम्ही आम्ही सुद्धा सगळे श्रेष्ठ आहोत बरं का. तुम्ही आम्ही सगळे श्रेष्ठ आहोत. फक्त स्वतःकडे बघायला शिका. आपल्याला फक्त अभंगाचा अर्थ त्याच्या पुरता घेऊन नाही जमणार, की आमच्या जीवनात काय लागू पडतं बघावं लागेल ना आपल्याला. आम्ही सगळे श्रेष्ठ आहोत, सगळे श्रेष्ठ आहोत. कारण मानवी देहासारखा जगाच्या पाठीवर कुठलाही देह श्रेष्ठ नाही. मग तो स्त्री असो, पुरुष असो, गरीब असो, श्रीमंत असो, आमच्यासारखा श्रेष्ठ जगात कोणी नाही. फक्त स्वतःकडे बघायला शिका. ज्याला स्वतःकडे बघता येतं त्याला जगाकडे सहज बघता येतं. ज्याला स्वतःवर प्रेम करता येतं त्याला जगावर प्रेम करायला शिकवावं लागत नाही. डोक्यावरचं ओझं दिसतं, त्याला हात लावता येतो, उतरता येतो, पण मनावरचं ओझं दिसतही नाही, त्याला कोणी हाती लावू शकत नाही. त्याचं नाव आहे ताण. हा ताण परिस्थितीमुळे कमी येतो, मनस्थितीमुळे जास्त येत असतो. म्हणून काय म्हटलं जातं? मन चंगा तो कटोती में गंगा, मन नाही चांगा तर काय करील काशी गंगा. अरे हो ना, भगवंताने एवढं सुंदर दिलं तुला. हत्ती आमच्यावर प्रचंड मोठा आहे, बलशाली आहे. हत्तीचं तोंड आमच्यापेक्षा मोठं आहे, जीभ मोठी आहे, प्रचंड 10 पट मोठी आहे आमच्यापेक्षा जीभ. कोणत्या हत्तीनं रामकृष्ण हरी म्हटलं? ऐकलं कधी? नाही. वाघ आमच्यापेक्षा प्रचंड वेगवान धावतो, 10 पट वेगात पळत जातो. कुठला वाघ दिंडीत पळत आला? पंढरपुराला, आळंदीला आला का कुठला वाघ? नाही आला. हाच वाघ पळू शकतो. प्रत्येक मायबापाने माझा वाघ म्हणलं नाही बसल्या सगळ्या वाघांना. म्हणलं ना लहानपणी. हा वाघ कुठे पळतो? भावाचा बांध फोडायला पळतो, हिरीचा हिस्सा साडवायला पळतो, भांडणं करायला पळतो, लावायला इकडं पळतो. हा वाघ इकडे येत नाही, म्हणून श्रेष्ठ होत नाही. माझी ऐकावी विनंती, ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. कारण मनुष्य देहासारखा देहच नाही. मनुष्य हा देह नमळे मागुता. तुमचं माझंच नाही, स्वर्गातले अमर सुद्धा म्हणतात आम्हाला मृत्यू लोक. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, मृत्यूलोकी बाबा जन्मा, मृत्यूलोकी बाबा जन्मा. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, मृत्यूलोकी बाबा जन्मावा, मृत्यूलोकी बाबा जन्मावा. आपल्याला सगळ्याला स्वर्ग पाहिजे होतं. मेल्यावर का स्वर्ग मिळणार आहे का म्हणतो ना आपण? स्वर्ग पाहिजे आपल्याला. अहो कशाला स्वर्ग पाहिजे? ते स्वर्गातले म्हणतात स्वर्गीचे अमर इच्छितात देवा. विष्णूकडे जातात, विष्णूला विनंती करतात की देवा आम्हाला काय कर? स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. तुमच्या आमच्यासारखा जन्म पाहिजे, स्त्रीचा पुरुषा मृत्यूलोकातला पाहिजे. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाय, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबा. हा देह पाहिजे त्यांना. आणि तुम्हा आम्हाला मिळाला. आम्ही काय म्हणतो? मेलेलं बरं. रोज पेपर काढून बघा, 4-2 आत्महत्या येतात. रोज पेपर काढा, रोज आत्महत्या. मग शेतकरी असेल, बेरोजगार असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, लहान असेल, मोठा असेल, काही करण्यास मारामाऱ्याला, धिंगाणा झाला, भांडतंटे झाला, इच्छेच्या विरुद्ध काय झालं तर आत्महत्या, मरणं जाणं. कारण देहच कळला नाही. अरे बाबा नो, ते स्वर्गातले म्हणतात मृत्यूलोकात पाठव. याचा अर्थ निश्चितच हा देह श्रेष्ठ आहे, प्रचंड श्रेष्ठ आहे. फक्त तुझ्याकडे बघायला सांग, भगवंताने काय दिले बघ. इतकं दिले ना तुला. जगी आला असे माणूस म्हणून जाताना जा देव होणे, तुझेच करणे ठरवेल तुझला राम वा रावण. तू रावण पण होऊ शकतोस आणि राम पण होऊ शकतोस. एवढी ताकद तुझ्यामध्ये आहे. म्हणून तर स्वर्गातले म्हणतात मृत्यूलोकात पाठव. मग कधीच मेलेलं बरं म्हणायचं नाही. स्वतःवर प्रेम करायचं. ज्या माणसाला स्वतःवर प्रेम करता येतं त्याला जगावर प्रेम करायला शिकवावं लागत नाही, सहज प्रेम करू शकतो. आजी कसे आहात? काय सांगा साहेब तुम्हाला? पोरीले अवघड आल्या, सुना ऐकत नाहीत. बाबा कसे आहात? काय सांगा साहेब, आपला लई काळ वेगळा होता, पोरच ऐकत नाहीत. अजिबात रडायचं नाही, अजिबात.
होतील संतांच्या भेटे सांगू सुखाच्या. सुखाच्या सांगायच्या. चांगला आहे माऊली, कृपा आहे बाबा, भगवंताची कृपा आहे. लेकर बाळा चालाय चटणी भाकरी खाऊन भगवंताच्या करत असलं सांगायचं. अजिबात दुःख नाही सांगायचं. कुणाला सांगतो दुःख तुम्ही? याने त्याला सांगायचं, त्याने त्याला सांगायचं. माघारी गेले की तुमचे टिंगल काढतात ते. अहो पळस गेला कोकणात 3 पानं चुकना. इथं भोकरदनमध्ये पण 3च पानं, कोकणात गेलं तर 3च पानं. त्याच्या घरात तीच परिस्थिती, आपल्या घरात तीच परिस्थिती. काय सांगायला चालू कोणाला? काही नाही सांगायचं. लक्षात आलं का? पै याते विरक्त पुरुष त्यजितिका जैसे विष निराशा तया दुःख दाविले नावडे. विरक्त पुरुषाला संसारिक दुःख अजिबात सांगायचेच नाही. सगळं कळतं. आजची परिस्थिती उद्या राहत नाही. या देहावर प्रेम करायचं. प्रेम म्हणजे लोकांवर अन्याय करून किंवा फसवून नाही. या देहावर प्रेम करायचं. मनुष्य देह मागून मिळत नाही. 84 लक्ष योनीचा फेरा आहे. सोमायेचे आडवस्त्र लावून 1 लाख खेळवी सूत्र. बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. 84 लक्ष योनीनंतर मिळालेलं आहे. म्हणून आनंद घ्यायचा. क्षणक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव. आनंद घ्यायचा प्रत्येक क्षणाचा. नाही रिकामार धगडे राहू नको. अर्धा क्षण सुद्धा वाया घालायचं नाही. इतकं मस्त बघायचं या देहाकडं. माझी आई का विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. मी काय सांगत होतो की स्त्रीचा असो, पुरुषाचा असो, गरीबाचा असो, श्रीमंतीचा असो, या देहासारखा श्रेष्ठ देह नाही. मग कुठे गेलं श्रेष्ठत्व? जर ज्ञानोबाराय श्रेष्ठ आहेत आणि आम्ही ज्ञानोबारायांचे भक्त होतो तर आम्ही पण श्रेष्ठ आहोत ना. दिंडीमध्ये गेल्यानंतर माऊलीला काय म्हणतो आपण? ज्ञानोबारायला पण माऊली उठली का, माऊली जेवली का, माऊली थांबली का, माऊली पुढे गेली का, माऊलीचा मुक्काम काय, माऊली म्हणतो ना. आणि तुम्हाला लोक काय म्हणतात? माऊलीच म्हणतात ना. अरे मग आम्ही माऊलीच आहोत ना, आम्ही ज्ञानोबारायचं आहोत ना. ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदने वदयतो. मग आम्ही पण ज्ञानोबाच आहोत ना. राम म्हणता रामचे होजे पदी बैसोनी पदवी घेजे. ऐसे सुखवचने आहे विश्वासे अनुभव पाहे. अरे राम म्हणता म्हणता राम होतं. संत सांगतात आम्हाला. ज्ञानदेव म्हणता म्हणतात ज्ञानदेव. माऊली म्हणता म्हणता आम्हाला लोक माऊली म्हणू लागले ना. गावात म्हणतं का कोणी आपल्याला माऊली? नाही म्हणत. पण दिंडीमध्ये वाईटातला वाईट माणूस आला तर त्याला माऊलीच म्हणतात लोक. कारण आम्ही माऊलीमय होऊन गेलो. आम्ही पण माऊलीसारखे श्रेष्ठ झालो. मग संसारात आल्यानंतर हे श्रेष्ठत्व गेलं कुठे? कुठं अडकलं आमचं? तुमच्याकडे मोकळं पटांगण दिसते भरपूर इथे, बरोबर आहे. समजा आपण तिथे विहीर खोदली. लक्षपूर्वक आहे का? त्या बाजूला मोकळा पटांगण आहे. आपण तिथे विहीर खोदली. काय होईल? पाणी लागलं. पाणी लागलं का पाणी तिथंच होतं? पण तुम्ही काय केलं? दगड गोंडे माती बाजूला काढली. दगड गोटे मातीला बाजूला काढली. पाणी तिथंच होतं. अरे बाबा तुझ्यातच देव आहे. फक्त तुझ्यातले दगड गोटे बाजूला पाड. काय काढ बाजूला? तुझ्यातले मी, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, मत्सर फक्त काढून टाक. 100% तुझ्यातच आहे सगळं भरलेलं. 100% तुझ्यात भरलंय. आपल्या लेकराला 200-400 पानाचे पुस्तकं वाचायचे. वर्षभरातले पुस्तकं एकत्र केले ना 400-500 पानाच्या वर होत नाही. त्या 500 पानाच्या पुस्तकं वाच. काय त्या 500 पानाच्या पुस्तकामध्ये काय कसलं श्रेष्ठत्व त्या पुस्तकामध्ये? त्या 500 पानाला जर त्यानं पाठ केलं ना, सगळं पाठांतर करून टाकलं ना, तर त्या 500 पानाच्या पुस्तकामध्ये ग्रामसेवक आहे, तलाठी आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, कलेक्टर, एसपी, त्याला जे व्हायचं ते त्या 500 पानात भरलेलं आहे. कुठे त्याचं श्रेष्ठत्व? त्या 500 पानात आहे ना. ती सोडून तर मोबाईल करते, इकडे जा तिकडे जा, पळ फलावून काय तर निमित्त पाहिजे फक्त उठून पळायला मागं. अरे झालं होऊन गेलं सोडून देईन. येईन पटकन बस ना कीर्तनामध्ये, पटकन बस ना अभ्यासाला. काय अवघड आहे? उगं पळत राहायचं कशाच्या पाठीमागं? एखादा माणूस येतो उशिरा पाया पडायला महाराजाच्या, ते पाया पडून जोपर्यंत जागर जाऊन बसत नाही तोपर्यंत सगळे बघत राहतात त्याच्याकडे. सगळं खरं आहे का खोटं माऊली? उगं येण्यासारखं बघत राहतात. मग नियम करून टाका ना की कीर्तन सुरू झालं तर पाया पडायला कोणी जाणार नाही. हिंदी भाषिक लोक आपण पाहिलेले आहे. त्यांची प्रार्थना होते ना. आमचं आयुष्य गेलं तिथं अटेंड करताना. दिव्याच्या गाडीतून जरी उतरला ना ते तिथं उपर्यंत आपण जिथं जागा बसेल तिथं बसतो. मग का बरं आपला येतात असं पार वाट काढीत यायचं, पाया पडायला यायचं? चांगल्या गोष्टी कुठून पण घ्या ना. मग व्यत्यय येणार नाही कीर्तनामध्ये. असं वाट काढत होतात या पुढे. मग सगळ्यांनी त्यांच्याकडे बघायचं. मग बसेपर्यंत आपलं दुर्लक्ष करायचं. आणि महाराजांनी विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. मग त्याच्या वाकायचं, पाया पडायचं. खरं ज्या चुकीच्या प्रथा ते बंद करायला पाहिजे ना आपण. कशाचा आधार आहे कशामध्ये दिलेला? आम्ही बघतच नाही. आम्हाला वाटतं की श्रेष्ठत्व फक्त एकटाच माणसाला दिलेलं आहे. अजिबात नाही. 100% यारे लहान थोर सगळ्यांना सारखा अधिकार आहे. फक्त श्रेष्ठत्व करा बरं का. भगवंतानं खूप सुंदर दिले, अतिशय खूप सुंदर दिले. स्वतःवर प्रेम करायचं, लोकांवर अन्याय करून फसवून नाही. कारण आमच्यासारखं श्रेष्ठत्व कुठेच नाही. रामाचा अवतार हत्तीचा नव्हे, वाघाचा नव्हे, माणसाचा आहे. कृष्णाचा अवतार हत्तीचा, वाघाचा, अजगराचा नव्हे, माणसाचा आहे. सीता माता असो, राधा माता असो, आमच्यासारखेच आहेत. आमच्यासारखेच आहेत. तुमच्या लेकराच्या शाळेमध्ये जर एखादा नाटक असेल आणि त्याच्यामध्ये जर कृष्णाची भूमिका करायची असेल 5 वर्षाच्या 10 वर्षाच्या कृष्णाची, तर माता भगिनीनं मला सांगा तुमच्या मुलीला कृष्ण करता की करत नाही तुम्ही? मुलाला करता की नाही? राम म्हणजे मुलीलाही कृष्ण करतो, मुलालाही राम करतो. आमचे लेकरं रामच आहेत, आमचे लेकरं कृष्णच आहे. मुलगा असो श्रेष्ठत्व आमच्यामध्ये आहे. 100% आमच्यामध्ये आहे. बाह्यांगाकडे बघू नका. आम्ही 2 चक्करवाले होतो आणि 4 चक्कर. आमच्याकडे पैसा असं नाही. आम्ही कर्ज करून आमचे लेकरं कशाला कलेक्टर होतील, कशाला डिवाइस होतील, डेप्युटी कलेक्टर होतील. अरे कशात झाले की श्रीमंताचेच लेकरं होतील म्हणून?
फक्त तुमची मानसिकता पक्की करा ना. नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाड तोच वरी. या जगात अवघड असं काहीच नाही. तोपर्यंतच अवघड आहे जोपर्यंत तुम्ही निश्चय करत नाही, तोपर्यंत निश्चय करत नाही तोपर्यंत. माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. माझी विनंती आहे का, मी तुम्हाला प्रयोग करून दाखवतो. आम्ही ऐकतच नाही, सगळ्यात मोठा दोष आमचा, आम्ही ऐकतच नाही. कोणी किती सांगू द्या. तुम्हाला वाटतं का तुम्ही ऐकता म्हणून? करून दाखवू का प्रयोग तुम्हाला? ठीक आहे, अजून लोक येते, थोडं पुढे सरकून बसा. विठाला साक्षीदार आहे मौली तुम्ही. मी काय म्हणलं? तुम्ही ऐकतच नाही म्हणलं, ऐकतच नाही. प्रयोग करून दाखवतो म्हणलं, प्रयोग करून दाखवतो म्हणलं. मला फक्त हात वर करून दाखवा, पुढे सरका म्हणतो. कोण कोण पुढे सरकलं? आता नंतर नाही माऊली, नंतर नाही, अगोदर हात केल्यावर सरकलं का कोणी? कोणीच सरकलं नाही. मी तुम्हाला म्हणलं की आम्ही ऐकतच नाही, सगळ्यात मोठा दोष आमचा. म्हणलं पुढे सरका, म्हणलं कोणीच सरकलं नाही. फक्त बाग फिरून बघत होते, सगळे बघत होते ना. मागचे जातील ना पुढे, जातील ना पुढे. अहो तेच झालं ना, गुरुजीने सांगितलं, माईने सांगितलं, बापाने सांगितलं, असा अभ्यास कर, तसा अभ्यास कर, जातील ना पुढे. झाले ना, गेले ना पुढे. कोणी तहसीलदार झाला, इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, ग्रामसेवक झाला, तलाठी झाला. आपण काय म्हणतो, तो ग्रामसेवक आहे ना, आम्ही एकाच वर्गात होतो. बरोबर आहे. ते तलाठी साहेब आहेत ना, आम्ही एकाच वर्गात होतो. तहसीलदार तर आम्ही एकाच वर्गात होतो. तू कुठल्या वर्गात आहेस आता? हां, बांधावरच्या ना, खुरप घेऊन टोकरणार आहे ना, अजून कुठचं जाणार आहे ना, रोजगार करणार. मग का बरं तुला कोणी अडवलं होतं? नाही, ऐकायचंच नाही ना आपल्याला. मला सांगा, 30-40 वर्षाखाली जर माझ्याकडे जो अभ्यासक्रम होता लातूर जिल्ह्यामध्ये, तोच तुमच्याकडे होता महाराष्ट्रामध्ये. शिकवणारी तीच माणसं होता, फळा तोच होता, खडू तोच होता, D.Ed. बिरवलेच गुरुजी होते, मॅडम D.Ed. बिरवल्याच होत्या, पुस्तकं तीच होती, प्रश्नपत्रिका तीच होती. तुम्हाला शिकवताना सांगितलं असं वाच तसं वाच. मला सांगा, कोण कोण ऐकलं तुमच्यापैकी? मी तर सांगतो एकट्यानेच ऐकलं हो. 1995च्या बॅचला डेप्टी कलेक्टर झालो, 2011ला IAS झालो, म्हणजे तुमच्या शब्दामध्ये कलेक्टर झालं. फक्त एकटंच झालं ना, बाकीच्याला काय अवघड होतं? प्रश्नपत्रिका वेगळ्या होत्या का? अभ्यासक्रम वेगळा होता का? पुस्तकं वेगळी होती का? सांगणारे वेगळे होते का? ऐकलंच नाही, मी ऐकतच नाही. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. नाथाने जसं ज्ञानवाराला विनंती केली, तशी माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे. ईर्ष्या, काम, क्रोध, मत्सर बेशक टाकून द्या. अक्षराला बेशक टाकून द्या. म्हणा माऊली, आत्तापर्यंत चुका केल्या, भांडणं तंटे जे झालं ते सगळं माफ करा. या क्षणापासून 100% तुम्ही सांगितल्याप्रमाणे वागणार. तुकोबाराने सांगितल्याप्रमाणे वागणार, ज्ञानोबाराने सांगितल्याप्रमाणे वागणार. म्हणून तर बघा, ते कोटुनी जे क्षणी अनुसरले गा माझे वाहने, तेव्हाची तयाची चिंतवणे मजचे पडले. ज्ञानोबाराने सांगितलं, ज्या क्षणाला माझा भक्त म्हणतो की माऊली चुकलं, याच्या पुढे चूक करणार नाही, 100% मी त्याचा स्वीकार करतो. त्याला चिंता करायची गरज नाही. विठ्ठला इथं आल्यानंतर ज्या 2-3 गोष्टी घडल्या त्याचं स्पष्टीकरण करून आपण दुसऱ्या चरणाकडे जाऊ. आल्यानंतर चहा पाण्याची फार त्यांनी विनंती केली, माऊलीने चहा घ्या, पाणी घ्या. मी म्हणलं मी पाणी सुद्धा पित नाही, कीर्तनाच्या अगोदर पिणारच नाही. कारण का? तुकोबारायांचं प्रमाण आहे, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. जिथे कीर्तन करायचे तिथं अन्न खायचं नाही, पाणी सुद्धा प्यायचं नाही. तुकोबारायांचं प्रमाण आहे. श्राद्धाची पूजा करतो, अगोदर जेवतो का नंतर जेवतो? बोला माऊली, आता तुमच्यावर आले, तुम्हाला सोडणार नाही मी. नंतर जेवता. सत्यनारायणची पूजा करता, अगोदर जेवता का नंतर जेवता? मग कीर्तनाच्या अगोदर का बरं जेवता? तुकाराम महाराज म्हणाले नाही, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. पण तुकाराम महाराज असं म्हणाले, पाहे पाहे प्रसादाची वाट द्यावे धुवून या. आता प्रसाद खाऊ म्हणाले. प्रसाद कधी होतो? माऊलींना विचारून ज्ञानोबारायला. मग अभिन्ना या सेवा चित्तमियाची भरेले जे दवा, माझा प्रसाद जाणते धवा संपूर्ण झाला. माझं कीर्तन भजन पूजन झाल्यानंतर दिवसभराचा कार्यक्रम आध्यात्मिक संपला आणि त्याच्यानंतर जे खायला पिला देईल त्याचं नाव प्रसाद आहे. तुम्ही तर अन्नच खाऊन मोकळे झाले. 2000 लोक जीव घातले, 3000 लोक जीव घातले, 200 तर आलेच नाहीत कीर्तनाला. मग कोणाला खाऊ घातला? आपण पडला पदरात पुणे पडला असं वाटतं तुम्हाला? नाही, लोखंडाने लोखंड कापावं लागतं बारीकीनं. बघा, प्रसादच झाला नाही, अन्न खाऊन निघून गेले. लक्षात आलं का? प्रसादच झाला नाही. जर प्रसाद खाऊ घालायचा ना तर या ज्ञानेश्वरीकडे विचारा. आणि जर प्रसाद खाल्लास तर काय म्हणाले ज्ञानोबा आहे, म्हणून धनंजया संसार दुर्गतिया तरसील माझ्या प्रसादास्तव. माझा जर प्रसाद खाल्लास ना तर तुला दुःख नावाचा प्रकार वाटायला येऊ देणार नाही, कारण तू माझ्याशी एकरूप झालेस, माझ्याशी एकरूप झालेस. लक्षात आलं का? प्रयत्न करून बघा. 7 ते 9 ह्या जगात अवघड नाही आहे, काहीच नाही आहे. 7 ते 9 कीर्तन करा, 9च्या नंतर पंक्ती करा. अजून 4 लोक जास्त येतील, लेकरवाळे शिकतील. आता लेकरवाळे 10च्या कीर्तनाला कशी येणार आहेत? लेकरं येतं, त्यांना काय कळतं? खेळतातच, झोपतातच. आमचा गैरसमज आहे हा. काय म्हटलं? लेकरं खेळतातच, झोपतातच. अरे बाबांनो, जर अभिमन्यू आईच्या गर्भात शिकू शकतो, अभिमन्यू आईच्या गर्भात चक्र होऊ शकू शकतो, तर तुमचे लेकरं मांडीवर शिकणार नाहीत का? आणायचंच नाही. चलत राहतात, खेळत राहतात, उड्या मारत राहतात. जगातली सगळ्यात मोठी संपत्ती ती आहे.
पुण्यावरून ह्या संभाजीनगरला येत होतो 2 वर्षाखाली मीटिंग अटेंड करून. एक वाक्य लिहिलं होतं ट्रकवर, पूत सपूत तो क्यों धन संचय. जर तुमचे लेकर चांगले तर पैसा कशाला जमा करताय. आणि दुसरं वाक्य होतं, पूत कपूत तो क्यों धन संचय. जर वाईट आहे तर जमाच करू नको, मारतील बडून काढतील पुन्हा भविष्यामध्ये. म्हणजे जगातली सगळ्यात मोठी संपत्ती काय आहे. आमची लेकरं आहेत ती घडली पाहिजेत, वेळेवर कीर्तनं झाली पाहिजेत, 7 ते 9 झालं पाहिजे, त्याच्यानंतर पंगत दिली पाहिजे. म्हणजे 7 ते 9 झोपत नाही येऊ शकतात ना. आपण विचारच करत नाही त्याचा. जगातली सगळ्यात मोठी संपत्ती ती आहे. मोबाईल खराब झाला बाजार जाऊन बदलून आणता येतो, टी व्ही खराब झाला दुरुस्त करून आणता येतो. पोटची लेकरं जर खराब झाली ना तर जगाच्या पाठीवर कुठलाच बाजार नाही दुरुस्त करून देणारा. एकच बाजार राहिला एवढा अध्यात्मातला, आणि त्याच्यातही व्यावहारिक बाजार करून टाकला. अध्यात्मिक व्यावहारिक बाजार नका करू. व्यावहारिक बाजार केल्यामुळे समाधानच लाभेना झालंय. माझी ऐकावी विनंती. आता काय ऐकायची विनंती. ज्ञानोबा तुकोबारांनी जे सांगितले ते ऐकून बघा ना, आपण फरक पडेल आपल्यामध्ये. माझी ऐकावी विनंती, ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. माझी विनंती आहे आपल्याला की आम्ही सगळे श्रेष्ठ आहोत. या जगामध्ये अवघड काही नाही. फक्त स्वतःकडे बघा, मला काय दिले देवाने, फलाने दिले काय बिस्ताने, अजिबात म्हणू नका. इतकं सुंदर दिले ना, हत्ती वाघ सिंह कुठलेच रामकृष्णारी म्हणू शकत नाही, टाळ्या वाजू शकत नाहीत, मंडपात येऊन बसू शकत नाहीत. सगळं आम्ही करतो, सगळं आम्ही करतो. किती वर्ष आहे सप्त्याचं. 9 वर्ष आहे. म्हणजे 9 ना 9 8 वर्ष आपण चालू वर्ष सोडून देऊ. दर कीर्तनामध्ये दर सप्त्यामध्ये किती कीर्तन होतात. 8 कीर्तन होतात. आपण ऐकतो का बघा बरं का. माझी ऐकतो ना. 8 64 कीर्तन आपण ऐकले. चालू वर्षातले सोडले आपण 7 कीर्तन. किती ऐकले. 64 कीर्तन ऐकले. प्रत्येक कीर्तनाचा सारांश काय होता. रिकाम्या हाताने आलो, रिकाम्या हाताने जाणारं, कोणाला फसवू नका, भांडू नका, केलेल्या पापाची फळं भोगावी लागतात. कोणी कोणाचं नाही या जगामध्ये. आपले पाप पुण्य आपल्यालाच भोगावं लागतात. चांगलं केलं तर चांगलं, वाईट केलं तर वाईट. 64 कीर्तन ऐकले बरोबर ना. 8 64 म्हणजे पक्का आम्हाला कळून चुकलं की बाबा ह्या जगात कोणीच नाही. कोणी ना कोणाचे एका देवाविन म्हणा नारायण सद्बुद्धीने. बरोबर ना. पक्का कळून चुकलं की कोणाला फोडायचं नाही, मारामाऱ्या करायचं नाही, भांडणं करायचं नाही, हिसकावायचं नाही, अन्याय करायचं नाही, कारण भोगावं लागतं. 64 कीर्तन ऐकले आपण. बरोबर माऊली. म्हणजे याचा अर्थ निश्चित आता तुमच्या गावामध्ये सख्या भावाच्या बांधाचं भांडणच नसेल, विहिरीच्या हिश्श्याचं भांडणच नसेल, शेताच्या पायवाटेचं भांडण एक पण भांडण नसेल, सासू सुनाचं भांडण नसेल, शेजाऱ्यांचं भांडण नसेल. कारण 64 कीर्तन आपण ऐकली. आणि 64 कीर्तन ऐकून जर बांधाचं भांडण, शेताच्या वाट्याचं, हिश्श्याचं भांडण चालू असेल ना, तर माझी विनंती आहे जरा संयोजकांनी पुढाकार घ्या आणि पुढल्या वर्षीपासून सप्ताहच करू नका. अजून 64 ऐकल्यानंतर काय फरक पडणार आहे सांगा ना. ह्या 64 जर फरक पडला तर पुढच्या 64 काय फरक पडणार नाही. तर मग माझी ऐकावी विनंती. आता मग विनंती आहे का जर फरक पडायचा तर जे जे संतांनी सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये, गाथेमध्ये, गीतेमध्ये ते ऐका. 100% आम्ही श्रेष्ठ होऊ आणि आमचा पण उद्धार होईल, आमच्याबरोबर बाकीच्यांचा सुद्धा उद्धार होईल. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला तुम्ही पैसोने अंतरे, तुम्ही पैसोने अंतरे, पैसोने
निर्धारी. शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणाले, माऊली तुम्ही श्रेष्ठ आहात, महाविष्णूचा अवतार आहेत. ईर्षा, काम, क्रोध, द्वेष, मत्सर संसारातल्या माणसाला त्रास देतो, कारण हा देह पंचतत्वातून निर्माण झाला आहे. त्यामुळे कळत नकळत मी पण अहंकार माणसामध्ये असतो. म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आमच्या हृदयात बसा. तुम्ही बैसो नियंत्री, आमच्या मनात बसा, हृदयात बसा. मज जागवा निर्धारी. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसामध्ये कळत नकळत, मग तो ईश्वर असला तरी ईर्ष्या, द्वेष, मत्सर, काम, अहंकार काही प्रमाणामध्ये आहे. आणि भगवंत जर आमच्या हृदयामध्ये बसला तर ईर्ष्या, काम, द्वेष, मत्सर आम्हाला त्रास देऊ शकत नाही, असा या चरणाचा अर्थ आहे. हनुमंतरायाच्या हृदयामध्ये भगवंत होते. छाती फोडून आपली छाती दाखविले प्रभू भगवान, एक मुखाने बोला जय जय हनुमान. छाती फोडून दाखवले, बरोबर. सावता महाराजांच्या पोटामध्ये होते, बरोबर आहे. आता आमच्यामध्ये आहेत का नाही? काय आपण छाती फोडून बघायची गरज नाही बरं का. आहेत म्हणजे आहेत. सारध्यामध्ये मे रामू असता सर्व सुखाचा रामो, की भ्रांताशी कामो विषयावरी. अरे त्यांच्यात आहे ना, तर आमच्यात आहेच ना. कारण माऊली म्हणाले ना, जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत हा भक्त योगो निशीत जाणं माझा. प्रत्येकाच्या हृदयात आहे म्हणाले, प्रत्येकाच्या हृदयात आहे. आम्हाला फोडून बघायची गरज नाही, फक्त अंतरंगात आम्हाला बघायचं आहे. कारण भगवंताला तेवढंच आवडतं. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा. दिनाचा दिन व्हायचा म्हणजे गरीब नाही व्हायचं बरं का. पैशानं गरीब नाही व्हायचं, मानसिकतेनं व्हायचं. आणि अशाचाच देव सोयरा आहे. पंढरीशी जारे आल्यानो संसारात, दिनाचा सोयरा पांडुरंग. दिनाचा सोयरा म्हणजे दिन होणाऱ्याचा, मोठेपण टाकून देणाऱ्याचा, मोठेपण टाकून देण्याचा सोयरा होतो. म्हणजे मोठेपणाला कुठून टाकायला सुरुवात करायची? जर आम्हाला श्रेष्ठत्व मिळवायचं आहे तर मग माईकमध्ये नाही सांगायचं काय आजची पंगत सकाळचा नाश्ता यांच्यातर्फे नाही म्हणायचं. 500 रुपये यांच्यातर्फे, 1100 रुपये त्यांच्यापर्यंत, दुपारचा नाश्ता, रात्रीचे पंगत त्यांच्यातर्फे नाही म्हणायचं. कारण का श्रेष्ठत्व निघून चाललं आमचं, आमच्या लक्षात नाही झालं. तुम्ही म्हणाल का बरं? अहो असंच आहे, कारण दान हे झाकून ठेवायचं असतं म्हणून आमच्या पदरात पडेना झाले. एवढे सप्ते झाले, एवढं सगळे कीर्तनं प्रचनं, एवढ्या दिंड्या झाल्या, एवढं हरिपाठ, कुठं चाललं सगळं? कारण आमच्या हृदयात बसेच ना झालं ना ते. जप तप कर्म हरिवीन धर्म वाहुगाची श्रम व्यर्थ जाय, अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैचा गोपाळ पाव. एवढे तपस्या चालले, एवढे भजनं चालले, एवढ्या गाथा वाचू लागलो, पारायण वाचू लागलो, मग कुठं चाललं सगळं आमचं? सगळं व्यर्थ चाललं. काय व्यर्थ चाललं? कारण आमच्या मनामध्ये भगवंत बसलाच नाही. आमच्या मनामध्ये मी बसलाय, मी असा आहे, मी तसा आहे, मी सप्ताह केला तरच होतो, माझ्यासारखं गायन कोणाला येत नाही, माझ्यासारखं कीर्तन येत नाही, माझ्यासारखी कथा कोणाला येत नाही. आणि याच्यामध्ये अडकलो. येथ जाणीव करी तेची नेने, आथिले पण मिरवी तेची उणे, आम्ही झालो आहे जो म्हणे तो काहीच नव्हे. माऊलींचं प्रमाण आहे की ज्याला वाटलं की माझ्यासारखं कोणाला येत नाही, मी केल्याशिवाय सप्ताह होणार नाही, मी केल्याशिवाय कीर्तन सुरू होणार नाही, फलानं होणार नाही, 100% समज म्हणले माऊली की तुला काहीच येत नाही. येथ जाणीव करी तेची नेने, आथिले पण मिरवी तेची उणे, आम्ही झालो आहे जो म्हणे तो काहीच नव्हे. म्हणजे आपलं ज्ञान बुद्धी हे सांगण्यासाठी नव्हे, दाखवण्यासाठी नव्हे, सप्त्यातल्या दिलेल्या पंक्ती दाखवण्यासाठी नव्हे. संयोजकाची जबाबदारीच आहे तुमचं नाव घेणं. कारण तुमचं नाव नाही घेतलं की तुम्ही पुढच्या वर्षी पैसे देत नाही, मग सप्ताह कसा होईल? पण तुम्ही स्वतः म्हणायचं 11,000 घ्या बाबा, पण हात जोड विनंती की आमचं नाव कुठंच नाही घ्यायचं. मग भगवंताला पावन झालं. कसं? आम्ही खेडेगावातले माणसं आहोत ना, शेतकरी. सांगू का तुमच्या शब्दामध्ये? नाना कृषी वळू आपुले, पांघुरवी पेरिले, तैसे झाके निपजले दान पुण्य. नाना कृषी वळू म्हणजे शेतकरी पेरतो शेतामध्ये, पांघुरवे पेरिले. उघडं पडलं बी काय करतो शेतकरी? झाकतो. आणि झाकलं नाही तर काय होईल? किडे मुंग्या खाऊन जातील, त्याला कोंबच येणार नाही. तैसे झाके निपजले दान पुण्य. माऊली काय म्हणाले? त्या बियाला जसा शेतकरी झाकतो ना कोंब यावं म्हणून, अगदी त्याप्रमाणे दान पुण्य झाकून ठेव, मग त्याला पुण्याचा कोंब येतो, मग त्याला पुण्याचा कोंब येतो. उघडे केलास ना, मी त्याचा स्वीकारच करत नाही. हे शिकायचं आहे आपल्याला, जागं व्हायचं आहे. कसं जागं व्हायचं आहे? तुम्ही बैसोने अंतरी मज जागवा निर्धारी. हे अध्यात्म सांगते, आमचं शास्त्र आम्हाला सांगते जागं करावंच लागतं. संसारातल्या माणसाला कीर्तन करायला जागं करावं लागते, प्रवचन करायला करते, कथा करायला करते. वेड्यासारखे आम्ही शब्द टाकतात, मी ते वाचलं नाही बाबा, असले कदर माफ करा. विनोदाचार्य, बाल कीर्तनकार, फलाना विस्ताना, हे मोठमोठे शब्द. आता आजकाल एका ठिकाणी असं वाटतं की अनाथाचा नाथ इथपर्यंत पोहोचलं होतं. कुठं तर वाचलं बाबा, ह्याच्यात असेल तर माफ करा बरं का, लक्षात नाही. अनाथांचा नाथ, 25-30 वर्षाचा मुलगा त्याच्या नावासमोर अनाथांचा नाथ. एवढं जगद्गुरु, काय ते आचार्य, महंत. अरे कशाचे नाव? म्हणून थोरपण परा सांडिजे, वित्पत्ती आघविसे, जे जगा धाकुटे होई जे ते जवळ एक माझे. ज्या दिवशी तू मोठेपण टाकून दिलास ना, तू माझा जवळ झालास. आणि मोठेपण घेऊन आलास की मी त्याचा स्वीकारच करत नाही. 14 भुवनाच्या मालकासमोर आमचं काय मोठेपण असणार आहे सांगा बरं? 11 लाखाचा मालक आहे, 15 लाखाचा. अरे लक्ष्मी त्याच्या पायाजवळ आहे, कुबेर त्याचा भांडारपल आहे, त्याला जुमानी ना ते. आम्हाला काय जुमणार आहे? पण आमचा भाव वेगळा असतो. म्हणून जागं व्हायचं आहे. जागं तुम्ही बैसोने अंतरी मज जागवा निर्धारी. आम्ही आमच्या तालुक्याला गेलो होतो लहानपणी, उदगीरला. एका ऑफिसमध्ये काम होतं आमच्या वडिलाचं. मी 7-8 वर्षाचा असेल.
आणि ते गेटमध्येच वडील थांबले. म्हणलं चला ना बाप्पा. ते काय म्हणे बहुतेक साहेब नाहीत वाटतं. म्हणलं बाप्पा ऑफिस तर लांब दिसू लागले ना. नाही म्हणे ते ऑफिसमधले कर्मचारी बाहेर फिरू लागलेत ना बाळा, याचा अर्थ साहेब ऑफिसमध्ये नाहीत. कळलं? म्हणजे खेडेगावातला अंगठे बहादर माणूस 4थी-5वी शिकलेला माणूस सुद्धा काय म्हणतो, ही बाहेर फिरतायत म्हणजे साहेब ऑफिसमध्ये नाही. जर साहेब ऑफिसमध्ये बसले असते ना, तुम्ही बैसोनी अंतरी, जर साहेब ऑफिसमध्ये बसले असते तर कर्मचारी बाहेर फिरले नसते. हा त्या शब्दाचा अर्थ होता वाक्याचा. 30-40 वर्षाखालचा सांगते मी तुम्हाला. लक्षात आलं का? एवढे शाणे लोक इथं समजतं लोकांना. आमच्या घरामध्ये आम्ही आता संभाजीनगरला घर बांधलं, आता 10 वर्ष झाले त्याला. कोणी यायचे असे आमचे मित्र यायचं, बुटा चपला असेल का, मग साहेब टॉयलेट कोणीकडे बांधलं, किचन कोणीकडे आहे, बेडरूम कुठे आहे, त्या बुटासहित घरामध्ये कलर दिला, नळं बसवले, लाईट फिटिंग केली, सगळं केलं, तरी बुटासहितच घरात यायचे सगळे. मग आम्ही काय केलं, सत्यनारायणची पूजा केली, देव बसवला छोटा, आणि बाकी सामान काहीच नेलं नाही. आता बुट गेटच्या बाहेरच, कोणीच बुटा सीटमध्ये येईना झालं, हीच ना त्याला घरात बघायला सुद्धा नाही. बाबा साहेब आले तर राहायला वाटतात, मॅडम आल्या तर राहायला. म्हणजे नुसता देव घरात बसला की एवढा मोठा फरक पडला. घुसायचं बंद झालं लोकातलं घरातलं. तुम्ही बैसोनी अंतरी, आपल्या घरात बसा, कामच नाही ना तर बाहेर जाऊन. नाही मित्रांनो बोलवलो, श्यामनं बोलवला, गेलो फाट्यावर आणि त्यानं मला फोर्सच केला, चहाच घे म्हणला. भोकरदनला गेलो शहरात, चहा घे म्हणला, 2 भजे खाल्ले, दोघं जमलो आम्ही. आणि भजे खाऊन आला, आता मी नाश्ता करत नाही. बायको म्हणते अगोदर सांगू नये का, हो आता वाया जाईल ना, एवढा पोहे करून ठेवले, भाकर करून ठेवली, आता शिळे पडत नाहीये. बरोबर आहे. काम नसताना बाहेर गेलं, मित्रांनो बोलवलं म्हणून, बघा काय परिणाम होतो. नुसतं घरात बसून राहिला तर, नुसतं घरात बसून राहिला तर काय परिणाम होतो. म्हणजे जाण्या येण्याचे पेट्रोलचे 15-20 रुपये वाचले, 100 रुपयाचे भजे आज तुला खाऊ घातले, 3-4 लोकांमध्ये चहा पाजवले, उद्या तुला खर्च करावा लागणार आहे. ते 100 जर घरात बसून राहिला असतात तर त्या 100 रुपयामध्ये 50 रुपयाचं अर्धा किलो तेल आलं असतं, आणि 50 रुपयाचं डाळ आली असते अर्धा किलो. आणि ह्या अर्धा किलोचे जर भजे केले असते ना, घरातल्या 5-6 कुटुंबातल्या सगळ्या घरातल्या 5-6 सदस्यांनी पोटभर खाल्लं असतं, दिवसभर खाल्लं असतं. किती फरक पडला सांगा बरं. वेळ वाचला का नाही. भांडत आणि विनाकारण भांडणं होतात बाहेर गेल्यास, कधी कधी कारण नसताना बोलता बोलता भांडणं लागून जातात, मारामाऱ्या केल्या, फलाना झालं. मग आपण वाचतो का बातम्यामध्ये, कशाला गेलो, उगाच सहज गेले, मित्रात वाद लागला, काहीतरी झालं म्हणतो. अरे मग बसून राहा ना घरामध्ये, बसायच्याकडनं झोपून राहा. नुसतं कॉटवर झोपलायस म्हणलं तरी लेकर घरात धिंगाणा करत नाही, किमान मोबाईल तर खेळणार नाहीत, काहीतरी पान उलटल, काहीतरी वाचल ना, 2 मार्काचा अभ्यास करेल ना. तू बाहेर गेल्यावर धिंगाणा करतात, गेटच्या बाहेर पडल्यावर खेळत बसतात. मग बसून राहा ना घरामध्ये. तुम्ही बैसोनी अंतरी जागवा निर्धारी. आमच्या उपस्थितीत एवढा मोठा परिणाम होतो, एवढा मोठा परिणाम होतो. आता एकटा महाराज कीर्तनात आला, तुम्ही सगळेच होते ना कीर्तनामध्ये मी येण्याच्या अगोदर. एवढे शांत बसले होते का सांगा बरं. बोलत होते, मोबाईल काढणं, गप्पा चालू होत्या. आणि महाराज एकटा आल्याबरोबर लगेच फरक पडला. एकट्याच्या उपस्थितीत मी एकटा आल्याबरोबर, अगदी तू तसा एकटाच आहेस, महाराजासारखीच ताकद तुझ्यामध्ये आहे. ज्या ज्या ठिकाणी जाशील त्या त्या ठिकाणी अंतकरणातून बसून राहा. बसणं शक्य नसेल, झोपून राहा, लांब पडून. घरातला वादविवाद, भांडण तंटा कमी होतात. तुम्ही बैसोने अंतरी मज जागवा निर्धारी. गर्भीरतार्थ विचारात घ्यावं लागेल ना आपल्याला. नाथ महाराज म्हणाले माऊलींना, तुम्ही श्रेष्ठ आहात, आमच्या हृदयात बसा. नाथ महाराज कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला? ज्यांच्या घरामध्ये भगवंतानी पाणी भरलं, ज्यांच्या घरामध्ये स्वयंपाक केला, झाडलोट केली, श्रीखंड चंदन उघडून श्रीखंड चंदन उघडो श्रीखंड चंदन उघडो वस्त्रगंगातिरी धूतसे. साक्षात प्रब्रह्म, साक्षात भगवंत, 14 भुवनाचा मालक. श्रीखंड्या चंदन उगाळून करी वस्त्रगंगातिरी धूतसे. चंदन उगाळायचा, स्वयंपाक करायचा, कपडे धुवायचा. नाथ महाराजांच्या घरातले बरं का, एवढ्या ताकदीचे नाथ महाराज म्हणाले, तुम्ही बैसोने अंतरी मज जागवान. अहो तुमच्या जगाचा मालक तुमच्यात नोकर करतो, एवढी ताकद असताना माऊलीला का म्हणतात तुम्ही हृदयात बसा म्हणून? कारण ह्या पंचतत्वाची वस्तुस्थितीच तशी आहे. इतका अवघड आहे ना. काम, क्रोध, ईर्ष्या, द्वेष, मत्सर काही कारण नसताना माणसाच्या वाट्याला येत असतात. आपल्याला कळत असतं, आणि कळत असताना सुद्धा वळत नसतं. आता मी जर सहज म्हणलं ना, तर ह्या बाबांना चालतं, उदाहरण घेतलं तर मी यांना सहज म्हणलं, अहो माऊली लय राग आहे बाबा तुम्हाला, फार रागीट आहात.
त्यांचं उत्तर काय असतं, म्या रागीट आहे होय. आता म्या रागीट आहे हे काय, म्हणजे आपल्याला कळत नाही आपल्याला ते दोष दुसऱ्याने सांगितलं तर मान्य नसतात आणि उघडपणे सगळ्याला कळत असताना सुद्धा आपल्याला मान्य नसतात. म्हणून तुम्ही अंतरंगात बसा. तुम्ही बैसोने अंतरी मज जागवा निर्धारी. तुम्ही आम्हाला जाग करण्यासाठीच सप्ते असतात, तुम्हाला जाग करण्यासाठीच कीर्तन प्रवचन असतात. जाग व्हा स्वीकारायची जोपर्यंत आमची मानसिकता होत नाही ना तोपर्यंत पदरात काही पडत नाही. तुम्ही जर पालतीच घागर ठेवून जर बसले ना चलतच राहतं, आता कुठं हसवलं महाराजांनी, किती हसवलं, खाफाला झालं, हे जर केलं ना तर संपलं. मग घागर पालतीच आहे, 100% पालती नाही करायची. कारण त्यांचं त्यांच्यासोबत आपलं आपल्यासोबत आपल्याला मिळवायचं आहे. प्रत्येक क्षणाचा विचार करायचा आहे आणि आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा. कारण ह्या जगात कोणीच कोणाचं नाही, कोणीच कोणाचं नाही. ज्ञानोबा म्हणतात आपुली आपण आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी. ज्ञानोबांनी सांगितलं ज्याची त्याला सोडून करावं लागेल. माझा बाप पंढरपूरला जायचा आणि माझी माई एवढ्या एकादशा करायचे, ज्ञानेश्वरी पाठ होते, माझा बाप लई कीर्तन करत होता, आजोबा असा होता. नाही नाही बाबांनो, कोणी ना कोणाचे का देवावीन म्हणा नारायण सद्बुद्धीने. सेना महाराजांनी सांगितलं या जगात कोणीच कोणाचं नाही. तुमचं तुम्हाला सोडून करावं लागेल. पुण्यकर्म तुमचं तुम्हाला करावं लागेल. केलेल्या पापाची पुण्याची फळं ज्याच्या त्याला भोगावी लागतील. लक्षात आलं का? तुमचं लेकरू खूप लाडकं आहे, 5 वर्षाचं 10 वर्षाचं लेकरू, एवढं जीवापुढे प्रेम आहे माईचं आणि बापाचं, आणि लेकरू आजारी पडलं आणि डॉक्टरने सांगितलं की रोज त्याला 3 ढक्कन हे औषध पाजवावं लागेल, सकाळ दुपार संध्याकाळ. लई कडू झालं बरं का, पण पाजवाच. 2 इंजेक्शन द्यावे लागतील रोज 8 दिवस तरी. डॉक्टरने सांगितलं एखादी आई किंवा एखादा बाप म्हणाला ना डॉक्टर साहेब माझं लेकरू लई लाडका आहे बाबा, त्याला औषध नका पाजू कडू जर, 2च्या ऐवजी 4 इंजेक्शन मला द्या, 3 ढकनाच्या ऐवजी 6 ढकनं मी औषध पितो का पेते. जमल का हो? आजार त्याला झालाय त्यालाच खाऊ प्यावं लागेल. लक्षात आलं का? आजार त्याला झालाय तसा आजार आम्हाला झालाय. मीपणाचा, अहंकार, ईर्ष्या, द्वेषाचा तो आपणालाच काढावा लागेल. आपुली आपण करा सोडवण. कारण का जाग झाल्याशिवाय हा आजार जाणार नाही. तुम्ही बैसोने अंतरी मज जागवा निर्धारी. मला जागवायची गरज नाही, मला सगळं येतं. आम्ही सुद्धा म्हणू नये, कीर्तनकारांना सुद्धा म्हणू नये, कारण हा सुद्धा अज्ञानात आहे. म्हणून तर समाज सुधारणा झालाय ना. कारण एवढी कीर्तन आम्ही करत फिरतो, फरक पडायला पाहिजे ना. का फरक पडे ना? कारण आम्ही सुधारलो नाही ना. आमच्या ताटात नाही तर तुमच्या पोऱ्यात कुठून येणार आहे. सुरुवात तिथं उलटी झाली, आधी केले मग सांगितलं राहिलं नाही ना. साक्षात 14 भुवनाच्या मालकाला भगवंताला सुद्धा जागा करावं लागतं. पांडुरंग विष्णूचा अवतार आहेत. द्वारके हुनी जगजेटी आले पुंडलिकाचे भेटी. पांडुरंग हा विष्णूचा अवतार आहेत, साक्षात कृष्णाचा अवतार आहेत. त्याला सुद्धा जागा करावं लागतं. जागे करा रुक्मिणीवरा देव आहे निध सुरा. बरोबर ना? त्या भगवंताला सुद्धा जागा करावं लागतं. मग आमची काय दशा आहे? म्हणून नाथ महाराज म्हणाले तुम्ही बैसोने अंतरी मज जागवा निर्धारी. एक तुम्हाला उदाहरण सांगतो, आठवत असेल तर बघा. जवळपास 30 वर्षाखालचं उदाहरण आहे. बघितले असेल टी व्ही आपल्याकडे ब्लॅक व्हाईट टी व्ही होते नवीन आलेली, जवळपास चौकड होते. सुंदर उदाहरण आहे. एका मोठ्या झोपडपट्टीतला, मोठ्या शहरातल्या मोठ्या झोपडपट्टीतला एक मुलगा IAS झाला, म्हणजे कलेक्टर झाला. 30 वर्षाचं उदाहरण सांगतो बरं का. आणि 2च चॅनलला, एवढं काही जास्त चॅनल आज एवढे चॅनल आहेत ना, एवढे चॅनल नव्हते, 2-3 चॅनलवाले होते, बाकी पत्रकार होते. त्याच्या आईची मुलाखत घ्यायला गेले, आईची मुलाखत घ्यायला. आणि त्या आईला विचारतात आई तुमचं पोरगं कलेक्टर झालं म्हणून. ती म्हणाल्यात माय सगळे, मला काय कळे ना, मला काही नक्की कळणार, पण म्हणाल्यात सगळे. 4-4.5 फूट उंचीची बाई आहे ती स्त्री, राणी म्हणून विधवा दिसते, कष्ट करणारी बाई दिसते. तिला प्रश्न विचारला आई तुम्ही काय करता? ती म्हणे विटा टाकीते, म्हणजे टोपल्यात विटा घ्यायच्या, पहिल्या माळ्यावर दुसऱ्या माळ्यावर, रोजगार करणारी बाई. माता भगिनींनो बारीकी नाही का बरं का? आपल्या तर त्याची तुलना करून बघायची आपल्याला की जागं कोण राहिले कोण झोपी चालले. ते काय म्हणाली ती? इटा टाकीते. पुढचा प्रश्न विचारला आई, आता नाव बदलून सांगतो कारण ते अजून सर्व्हिसमध्ये आहे. IAS आता कलेक्टर म्हणजे अजून मोठ्या पदावर आहेत ते. काय विचारलं आई तुमचा पोरगा कलेक्टर व्हा म्हणून तुम्ही काय केलं? ती नाव बदलून सांगतो तुम्हाला. ती काय म्हणाली? रात्री उशिरापर्यंत श्याम याच्या बाजूला जागी राहत होते. श्याम त्याचं नाव मुलाचं आपण बदलून सांगितलं. काय म्हणाली आई? 4-4.5 फूट उंचीची टोपल्याने विटा नेऊन टाकणारी रोजगार करणारी बाई म्हणाली की मी श्यामाच्या बाजूला बसून जागी राहत होते रात्री उशिरापर्यंत. आणि पहाटे विंचू डोक्यावर, म्हणजे त्या 7 चांदण्या, कारण तिला घडी कळत नसावी, विंचू डोक्यावर आला की मी श्याम्याला उठवत होते आणि मी बाजूला बसून राहत होते. पुढचा प्रश्न विचारला आई तुम्ही का जागी राहत होते?
आम्हाला जर प्रश्न विचारला असता तुम्ही काय केलं तुमच्या पोरासाठी कलेक्टर हो म्हणून, आपण काय म्हणलं असतं 2 एकर इकलं, एवढे कष्ट केले, पायाच्या चपला झिजल्या, मंगळसूत्र घाण ठेवलं, फलानं केलं, कर्ज काढलं. अहो तिच्यापेक्षा मंगळसूत्रच नाही घाण ठेवायला, कष्ट करायला टोपल्यात विटाशिवाय दुसरं काय नाही, 2 एकरच नाही, काय घाण ठेवणार आहे, कुणा आणणार आहे. ती काय म्हणाली, माझा श्याम्या झोपू नये म्हणून मी त्याच्या बाजूला जागी राहत होते, इंचवाला की उठवत होते, डोक्यावर इंचवाला की उठवत होते, त्याच्या बाजूला जागी राहत होते. पुढचा प्रश्न विचारला, आई तुम्ही का जागा राहत होते. ती म्हणे म्या झोपले की श्याम्या झोपत होता आणि श्याम्या झोपू नये म्हणून म्याच जागी राहत होते. समजा जर माय झोपली असती तर कलेक्टर झाला असता श्याम. तुम्ही बै सोन्यांतरी मज जागवा निर्धारी. आपल्या लेकासाठी जागी राहिली, लेकरासाठी जागी राहिली आणि त्याला जागं ठेवलं. माझी विनंती आहे तुम्हाला, जगातली सगळ्यात मोठी संपत्ती आपल्या लेकराचा, मुलगा असो मुलगी असो, काहीही होऊ शकतं, काही मोठे पद नाही मिळालेला, किमान त्याच्यावर संस्कार तरी होऊ द्या. घराच्या बाहेर काढण्याची वाटण्या करण्याची तर वेळ येऊ नका. करा, ह्या सप्त्यातूनच होतं, मग आणत जा लेकरा बाळांना, 7 ते 9 कीर्तन करा आणि त्याच्यानंतर पंक्ती नंतर द्या. म्हणजे काय होईल माहिती आहे का, जरा लेकरावाळीची संख्या वाढली तर जेवले निघून चालले घरला निघून आणि चाले वर्षानुवर्षी सप्त कुठं बदल करावा लागेल ना. आमच्यातली प्रथाच अशी आहे, बरोबर आहे का माऊली, प्रथा आहे ना तुमच्यातली, आहे ना. हालो आमान, ठीक आहे. आता तुम्हालाच विचारतो, काय घातलं तुम्ही अंगावर, पॅन्ट घातला. वडील काय घालत होते, धोतर. आई काय घालत होती, लुगडं. तुमची बायको काय घालते, साडी. तुम्ही काय घालता, पोरगं काय घालतं, जीन पॅन्ट. पोरगी काय घालते, जीन पॅन्ट. पोरगं काय घालतं, बरमुडा चड्डी. कुठे गेली हो घरातली धोत्राची लुगड्याची प्रथा तुमच्या, कळलं का तुम्हाला. तुमच्या घरातली लुगड्याची धोत्राची प्रथा तुम्ही मोडून टाकली, कारण तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करणार आणि बाकीच्या म्हणून की सप्त्यातला नियम आहे फला. अरे कशाचा नियम आहे, काला आहे तसमाय ना, बदल करणार काळानुसार, का फरक पडत नाही आपल्याला, केला पाहिजे ना बदल. मग मला सगळ्याच प्रथा सांभाळ ना, मग सांभाळायच्या तुला. तर माझी विनंती आहे, प्रयत्न करून बघा, प्रयत्न करून बघा, जागं राहतील लेकरं. कारण ह्या जगामध्ये आपल्या लेकरासारखी संपत्तीच कुठली नाही. एका हाताने करावं लागतं, दुसऱ्या हाताने भरावं लागतं. चुकीचं आपल्याकडे होऊ नये जर वाटत असेल तर 4 गोष्टी आपल्याला अध्यात्मातून ऐकल्या पाहिजेत. पेड बो ये बबुल का आंबवा कहा से पाय. जर बाबळ पेरली ना, किती खत पाणी घाला, त्याला आंबे लागणार नाहीत, 100% त्याला काटेच येणार, काटेच येणार. अंधारा सुद्धा चुकीचं पेरू नका, अंधारा सुद्धा करू नका. ह्यानं बघत नाही त्यानं बघत नाही, म्हणजे बांध फोडायचा, डोकं फोडायचं, लावून द्यायचं, पेटवापेटवी करायचं, चुगल्या करायच्या, जाळ्या करायच्या, अजिबात करू नका. एका हाताने करावं, दुसऱ्या हाताने भरावं, हा नियम आहे. म्हणून जागर राहा, स्वतःच्या बाबतीमध्ये जागर राहा. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनं. या क्षणापासून आता शब्द वापरलाय, उद्या करतो परवा करतो नव्हे, आतापासून करायचं आहे. तुम्ही बै सोन्यांतरी मज जागवा निर्धारी. विठाला विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय, महाराज की जय, महाराज की जय, महाराज की जय, महाराज की तुम्ही बै सोन्यांतरी मज जागवा निर्धारी. त्या अभंगाचा अर्थ आपण ह्या ओळीचा आपण असा घेणार आहोत चरणाचा, की आम्ही सुद्धा जागर राहायचा प्रयत्न केला पाहिजे, बसता आलं पाहिजे, कुटुंबात बसला पाहिजे, चटणी भाकरी एकत्र बसून खायच्या. रोज संध्याकाळी किमान रात्री तरी कुटुंबामध्ये एकत्र बसून जेवण करा. बारीकीनं ऐका बरं का, फार महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय. ज्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना दररोज एकत्र बसून जेवण करता येतं, दिवसभर बाहेर काय काय घडलं मोकळेपणानं घरात सांगता येतं, उद्या बाहेर जाऊन काय करायचं हे सांगता येतं, काहीही झाकून न ठेवता, मुलगा असो मुलगी असो, माय असो बाप असो, सून असो लेक असो, कुठलीही गोष्ट न झाकता ज्या कुटुंबातल्या सदस्यांना एकमेकासमोर रोज संध्याकाळी बसल्यानंतर एकत्र सांगता येतं, उघडपणे सांगता येतं, काही झाकून ठेवत नाहीत, त्या कुटुंबावर कसलंही संकट आलं तर त्या कुटुंब घाबरत नाही, कारण सगळं कुटुंब एकत्र आहे. एकत्र कुटुंबाची ताकद जगामध्ये बाजारात कुठंच मिळू शकत नाही, एवढी ताकद असते ती. म्हणून एकत्र बसत जा. का वैकुंठी तू ऐसे नाही कवळ काही काल्याचे. हा जो आनंद आहे ना घरातला आपला एकत्र बसून खाण्याचा, तो वैकुंठात सुद्धा नाही. आणि ही शक्ती आहे, म्हणून दररोज एकत्र बसा, जागर राहा, सांगत जा एकमेकाला. सोपं वाटतं, भीती वाटत नाही. झाकून ठेवलं, लपवालपी झाली आणि काही जर बाहेर चुकीचं घडलं की मग सगळ्याला संकटात यावं लागतं. लक्षात आलं का, म्हणून एकत्र बसायचं. तुम्ही बाई सोन्यांतरी मज जागवा निर्धारी. हो तुम्ही बैल सत्ताधारी, तुम्ही सत्ताधारी.
सत्ता चालते, सत्ताधारी आहेत. कोण आहे जगामध्ये सत्ताधारी? फक्त विष्णू भगवान आहे. बाकी सगळ्याला जन्म मरणाचे फेरे चुकावे लागतात, केलेल्या कर्माची फळं भोगावे लागतात. आणि विष्णू सत्ताधारी, ते माऊली विष्णूचा अवतार असल्यामुळे नाथ महाराज म्हणाले, तुम्ही सत्ताधारी प्रपंच करावा बाहेर. या प्रपंचामध्ये का अडकलो आपण? याचे प्रमुख कारणं 3 आहेत: कली, काल आणि माया. बरोबर आहे? कली, काल आणि माया. आणि हा कली, काळ आणि मायेवर ज्याची सत्ता चालते तो खरा सत्ताधारी. बाकी आपण खुर्चीवर बसा, आजची खुर्ची उद्या राहत नाही, राजा व्हा, पद जातं, काहीतरी होतच राहतं जगामध्ये, काही राहत नाही. तारुण्यामध्ये आपल्यामध्ये प्रचंड ताकद असते, ते वाढत्या वेळेला आपोआप कमी होत जाते. काही शिल्लक राहील नाही. आतापर्यंत कुणाच्या आपलं काय राहणार आहे? शेवटी प्रावलंबित आहेच मृत्यूसमयी. 4 माणसं खाली द्यायला लागतात, गाडगं धरायला 5वा माणूस लागतो. आपण स्वतः जाऊ पण शकत नाही, आपल्या हातात नसतं. कारण सगळी सत्ता तिथे संपत असते. काळाच्या समोर सत्ता चालत नाही, कलीच्या समोर सत्ता चालत नाही. पेटवापेटवी केली, लावायला करून दिल्या, अवघड होऊन बसतं, आपल्या हातात राहत नाही. आणि माया कधी भुलेली सांगता येत नाही. या तिघावर ज्याची सत्ता चालते तो खरा सत्ताधारी. ज्ञानोबा कोण आहे? तर महाविष्णूचा अवतार आहे. आणि त्यांनी स्वतः सांगितलं, पैकली त्या माझी महाकाळू, तो मी म्हणे गोपाळू, श्वापदा माझी शार्दळू, तो मीची जाण. अरे मी महाकाळ आहे म्हणाले, मी महाकाळ आहे. बरोबर आहे? मी महाकाळ आहे. आणि कली आणि काल माझ्या अधीन आहेत. ज्यांच्या अधीन आहेत तो सत्ताधारी आहे. मारायला मायेचा विषय. माया ही फक्त विष्णूच्या अधीन आहे. श्रीमद भागवतातला 8वा स्कंद बघा तुम्ही. जेव्हा आपण अमृतासाठी भांडणं झालं असुरांचं देवांचं, तेव्हा मोहिनीचं रूप घेतलं विष्णूने. अतिशय सुंदर रूप घेतलं. तिथला कार्यक्रम संपून गेला. आणि महादेव स्वतः तिकडे गेले, असं 8वा स्कंद सांगतो. कुणाकडे गेले? विष्णूकडे गेले. आणि काय म्हणाले? देवा मला तुमची माया पाहायची आहे, मला माया दाखव, तुमची मोहिनी रूप पाहायचं आहे. मोहिनी रूप, माया नाही, मोहिनी रूप पाहायचं आहे. बरोबर आहे ना? मोहिनी रूप दाखवले. उपवन आहे, त्या उपवनामध्ये एक तरुणी चेंडू खेळते आणि महादेव तिच्याकडे गेले. अतिशय सुंदर आहे, पाणी पडले, तिच्या अंगावर ओले कपडे, ती साडी वगैरे उडाली. महादेवाने तिला धरलं आणि महादेवांच्या लक्षात आला की बापरे म्हणे, आपण विष्णूच्या मायेमध्ये अडकलो. कोण अडकलं? महादेव अडकले. 8वा स्कंद सांगतो आपला. बरोबर आहे? कृष्ण अवतारात बघा, ब्रह्मदेवाने काय केलं? सगळे वासर लपवून टाकले, गोपाळ लपवून टाकले. यांनी काय केले? कालिंदीचे हृदय शल्ले फेडिले, जी नेहमी जळत गोकुळ राखिले, वासुरवासाठी लाविले विरंची सपिशे. वेळ लावलं त्या ब्रह्मदेवाला. मायेनं सगळे वासर गोपाळ नवीन करून टाकले. म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा मायेनं भुलवलं. म्हणजे माया ह्या जगात देवाला जर सोडत नाही तर तुम्हा आम्हाला सोडणारच नाही. पण विष्णूचे भक्त म्हणजेच माऊलींचे जर भक्त झाले तर मायेची चिंता करायचं कारण नाही, असं नाथ महाराजांचं सांगणं आहे. कारण काय? माऊली विष्णूकडे जाऊन भक्ती तर करावी लागते. माऊलीला तर मनाव पण लागत नाही. नुसतं माऊलीचं नाव घेतलं तर माया पळून जाते. ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया. हे ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया. समूळ विलया. नुसतं ज्ञानोबाऱ्यांचं नाव घेतलं तर माया पळून जाते. नुसतं ज्ञानो, कारण माऊली काय तर सत्ताधारी, सत्ता माऊलींची चालते. आता काही लोक जुनी असतील, फार विचारायचे, म्हणजे सत्यातला अध्यात्मातला अनुभव जास्त असणारे, त्यांच्या मनामध्ये असा एक प्रश्न येऊ शकतो, आज मागणीपरचं कीर्तन आहे. मागणीपरचं कीर्तन म्हणल्यास काय असायला पाहिजे? हेची दान दे गा देवा, हेची व्हावी माझी जन्मोजन्मी तुझा दास. पांडुरंगाकडे मागणी केली पाहिजे. बरोबर आहे ना? विनंती पांडुरंगाकडे केली पाहिजे. पण आम्ही तर विनंती माऊलीकडे केली, माझी ऐकावी विनंती. मग बसतं का आपल्या संप्रदायात हे कीर्तन? म्हणतील ना काही लोक, कसा महाराजांना बसतं का कीर्तन? बरोबर ना? माऊली बसतं का बघावं लागेल आपल्याला की खरंच बसतं का, कारण मागणी माऊलीकडे गेली. आता एक उदाहरण सांगतो. तुमच्या गावामध्ये 2 सावकार आहेत. एक श्याम नावाचा सावकार आहे आणि गोविंद नावाचा सावकार आहे. तुम्हाला गोविंद नावाचा सावकार माहीतच नाही. पण श्याम सावकारकडनं तुम्ही काय करता? उसणं पासणं आणता, खतं बी पैसा वगैरे काहीतरी आणता, सगळं आणता, सगळं गाव त्यांच्याकडनं घेतं. पण एका दिवशी असं लक्षात आलं तुमच्या की अरे हा श्याम सावकार गोविंद सावकार कोण आणतो? सगळं जाऊन कोण आणतो? गोविंद सावकार कोण आणतो? आपण श्यामकडून घेतो, पण श्यामच गोविंदकडून आणतो. तर आता आपण कुणाकडून मागायला जायला जायला पाहिजे? मग ह्या श्यामकडे कशाला जायचं? आपण गोविंदकडे जाऊ ना. आता समजा आपण पांडुरंगाचं कीर्तन करतो, रोज पांडुरंगाकडे मागणी करतो, दर सप्त्यामध्ये मागणीच्या. आता आपल्या असं लक्षात आलं की पांडुरंगच दुसरीकडे जातो मागायला, तर बघा पांडुरंगाचा अभंग कसा आहे नामदेव महाराजचा. परियेशी ज्ञान राजा बोले जग जीवन, तू तव सर्वज्ञ सुखमूर्ती. हे ज्ञानाचा राजा ज्ञानदेवा, तू सुखमूर्ती आहेस. या 14 भुवनामध्ये तुझंच ज्ञान संद, हेची ज्ञान संजीवने जाण त्रिभुवनासी. तुझंच ज्ञान संजीवन आहे. ज्ञानोबराला माऊलींचे शब्द आहेत, पांडुरंगाचे शब्द आहेत. काय म्हणाले? या जगामध्ये फक्त तुझं नाव संजीवनी आहे. जगात तुझंच ज्ञान. लक्षात आलं का? पांडुरंग म्हणतायत, देव म्हणते रुक्मिणी, हा एकची योगी देखिला नयनी. ह्या 14 मुळे एकच योगी आहे, तो म्हणजे ज्ञानोबा.
कोण म्हणाले? पांडुरंग. परियेशी ज्ञान राजा बोले जगजीवन, तू तव सर्वज्ञ सुखमूर्ती. मागणिक आहे तुझ प्रती, आठवण चित्ते असो द्यावी. पांडुरंगाने मागणी केली ज्ञानोबरायाकडं. काय मागणी केली? हे पोसणे माझे आवडते, क्षणजीवा परते न करी कदा. तुला नामा तुझ्या हातामध्ये देतोय, भारतभर मला चालाय, यात्रा चालायस ना, तुला मागणी आहे माझी ज्ञाना की माझी मागणी पूर्ण कर. ह्या नामाला जरा सांभाळून घेऊ नये. कुणी मागणी केली? 14 भुवनाच्या मालकाने पांडुरंगाने, म्हणजे श्यामशेठने गोविंद शेठकडे मागणी केल्यासारखं झालं. जर आता हा पांडुरंगच माऊलीकडे मागणी करतो आणि त्यांचा मागणीपर आपण घेतला तर चुकलं काय? आता काही असं वाटेल की बाबा शेवटी पांडुरंगच आहे, ठीक आहे, पांडुरंग. आता ह्या माऊलींचा आवाज चांगला आहे, यांचा पण आवाज चांगला, आता ऐकणं पण आहेच, असं गरीब धरू आपण. मी असं म्हटलं त्यांना, माऊली तुम्ही छान गाता हो, पण खरं सांगू का, तुमच्या बाजूच्या माऊलीत ना त्या तुमच्यापेक्षा जास्त चांगलं गातात. आता काय होईल? काय वाटेल त्यांना? वाईट वाटेल. काय महाराज काही बोलून जातात राव, बरोबर आहे. आता मी जर असं म्हटलं की हे लेकर इथे उभं राहिलेले, हे यांच्या बाजूचं लेकर ते सुंदर गायन करते, मी असं म्हटलं यांना, माऊली तुम्ही छान गाता, पण खरं सांगू का, तुमचं पोरगं ना तुमच्याहून छान चांगलं गाता. आता काय वाटेल? बोला पटकन. आनंद वाटेल काय ना, आनंद वाटेल, कारण त्यांच्या लेकराचं कौतुक केलं. माऊली कोण आहे तो? पांडुरंगाचं. जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. माहेर आहे माऊलींचं. म्हणजे माऊली कोण आहे तर? विठू माझा लेकुरवाळा, पुढे चाले ज्ञानेश्वर. पांडुरंगाचं लेकरू येतं. आता मला सांगा, मग पांडुरंगाचा अभंग घेतलेला पांडुरंगाला आवडेल का त्याच्या लेकराचा घेतलेला आवडेल? 100% साधी गोष्ट आहे, लेकराचंच घ्यायला आवडणार. त्या पांडुरंगाने स्वतः सांगितलं, यात्रे अलंकापुरा येती ते आवडते विठ्ठला. पांडुरंगे प्रसन्नपणे देणे दिधले या ज्ञाना, भूवैकुंठ पंढरपूर त्याहुने थोर महिमाया. पांडुरंगाने शब्द दिलेत, काय म्हणाले? माझं पंढरपूर ह्या जगातलं भूवैकुंठ आहे, वैकुंठ, पण माझ्या भूवैकुंठापेक्षा आळंदीचा महिमा जास्त, आळंदीचा महिमा जास्त आहे. म्हणून पांडुरंगावर प्रेम करणारे तुकोबारा असतील, नामदेव महाराज असतील, बेशक म्हणतात, पंढरीशी जा रे आल्यानं पंढरपूरला जा, आणि आळंदीला चला, आळंदीला जाऊ ज्ञाने. मी येतो तुमच्यासोबत आळंदीला, चला. सुखा लागे जरी करीशी तळमळ, तरी पंढरीशी तू जा. नामदेव महाराज म्हणाले जा, आणि आळंदीला काय म्हणाले? नामा म्हणे देवा नाम मन देवा चला तया ठाया. नाम मन देवा चला तया ठाया. मन देवा तया ठाया. नाम मन देवा विश्रांती घ्यावया नामदेव महाराज म्हणाले, नामा म्हणे देवा चला तया ठाया. आळंदीला चला म्हणाले, आणि तुम्ही आम्हाला पंढरपूरला जा म्हणलं. कारण ही ताकद आहे माऊलींची, पांडुरंगाने दिलेला आशीर्वाद ज्ञानोबारायला. आपल्या लेकराला, प्रत्येक मायबापाला वाटतं की आपलं लेकरं आपल्यापेक्षा मोठं व्हावं. आणि पुत्रे मी सर्व गुणी जिनावा हे बापा शिराने, तरी ते सारंग पाणी आली. 18व्या अध्यायात कृष्णाने सांगितलं की प्रत्येक मायबापाला आपलं लेकरू मोठं व्हावं वाटतं, आणि पांडुरंगाचं हे लेकरू आहे. म्हणून सगळे संत म्हणतात, चला जाऊ अलंकापुरा, संत सज्जनांच्या माहेरा. संतांचं माहेर ते, आणि माऊलींचं माहेर पंढरपूर. म्हणून आपण आपल्या आजूला चालू म्हणून माऊलींचा अभंग घेतला. तुम्ही सत्ताधारी प्रपंच करावा बाहेर. काय सत्ता आहे? माऊलीची सत्ता काळावर चालते, यमावर चालते, त्या चित्रगुप्तावर चालते, 14 भुवनावर सत्ता चालते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी. माऊली काही करू शकतात. कुणासाठी करतात? त्यांच्या भक्तासाठी करतात. अंतकरणातून भक्त व्हा. माऊलीचा भक्त होण्यासाठी पैसा खर्च करावा लागत नाही. फक्त मानसिकता सकारात्मक करायची. ईर्ष्या, द्वेष, काम, क्रोध, मत्सर टाकून द्यायचा. त्यांना काही चालतं, पत्रम पुष्पम फलम तोयम मे भक्त्या प्रिपान दे, फुल दे. फक्त मी दिलो म्हणू नको, माझ्यातर्फे दिलं म्हणू नको, कारण माझ्यातर्फे म्हणलं की ती स्वीकारत नाही. अंतकरणातून द्यायचं. जो नम्र झाला भूता तेने कोंडिल्यानंतर काय सगळ्याला आई काका दादा बरे आहेत का, चांगले का, बरं चाललंय का, गोड बोलायचं, उड्या मारत राहायच्या, काही घेऊन जायचं नाही.
आपल्या गावातलं एखादं पोरग शिक्षक होतं, एखादा ग्रामसेवक होतं, एखादा तलाठी होतं, आपले लेकरं पळत येऊन सांगतात आपल्याला, आई फलाना ग्रामसेवक झाला बरं का. आपलं बापाला सांगतं, बाबा फलाना नायब तहसीलदार झाला बरं का, मंडळाधिकारी झाला बरं का. आमचं उत्तर काय असतं, कलेक्टर का होईना, आपल्याला काय करायचं, आपलं घर थोडं चालवणार आहे. नाही नाही, असं नाही करायचं. कारण माऊलीने काय सांगितलं, सगळ्यावर प्रेम करायला शिकलं पाहिजे. सगळ्यावर काय केलं पाहिजे, मग आपण त्याच्या घरला गेलं पाहिजे आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवायचा, त्या लेकराच्या, बाळा तू ग्रामसेवक झालास म्हणे, शिक्षक झालास म्हणे, तलाठी झालास म्हणे, तुझ्या मायबापाने फार कष्ट केलेत बरं का बाळा. आता लेकरा मायबापाकडे ध्यान ठेव, बहिणीकडे ध्यान ठेव, भावाकडे ध्यान ठेव, गावातल्या 4 पोराला मार्गदर्शन कर. संपलं. याच्यापेक्षा वेगळं काहीच करायची गरज नाही. झालं, माऊलीला पाहून झालं ते. पण आम्ही म्हणत नाही, आम्हाला काय करायचं आहे, कलेक्टर झाला काय, फलना झाला काय. याच्यासाठी तोंड नाही दिलं, यासाठी बुद्धी नाही दिली, यासाठी मन नाही दिलं तुम्हाला. ही सत्ता आहे आपली, त्या सत्तेचा सदुपयोग करायचा. तुम्ही सत्ताधारी प्रपंच करावा बाहेर. काय सत्ता आहे माऊलींची बघा. सच्चिदानंद बाबा वारले, त्या झाडातून प्रेत चालू होतं त्यांचं, आणि त्या बायकोला माहीत होती तर मंदिर आहे त्यांच्या, आणि त्यावेळेच्या प्रथेनुसार ती जाणार होती. माऊलींच्या त्या मंदिरावर आली निवासाच्या. माऊली आपल्या मुक्ताईसोबत खेळत बसले होते, आणि ते खेळताना ते बाईनं बघितलं, संन्यासी दिसतोय, पारात मंदिरात पाया पडायला त्याचे, माऊलीच्याच पाया पडली, बांगड्या वाजल्या. माऊली इकडे बघितलं पण नाही. माऊली काय म्हणाले, अखंड सौभाग्यवती भव. ती म्हणे, अहो महाराज माझा नवरा वारलाय. मुक्ताई काय म्हणे, काय बाई नको रडू, रोडकुंडी होऊ नये, रडू नको. माझा दादा म्हणला ना अखंड सौभाग्यवती, 100% तुझा नवरा उठला, जा बघ जाऊन म्हणे. सच्चिदानंद बाबा उठला. सच्चिदानंद बाबा उठला. कुणी केलं हे, ज्ञानोबरायाने. राजस्थानला गेले, जयसिंगपूरला गेले. एका राजाला 10 मुली झाल्या होत्या, आणि बायकोला तंबी दिली, 11वी मुलगी झाली तर तुला शिक्षा देईन, मारूनच टाकेन. खरं म्हणजे मुलगा मुलगी होऊन माणसाच्या हातातला विषय आहे का बा. तो निसर्ग आहे, शरीरातला भाग आहे, भगवंताच्या कृपेचा भाग आहे. आमच्या हातातला थोडंच आहे ते, कोणाच्या स्त्रीच्या नाही ना, पुरुष आहे. पण अज्ञान माणसांचं तंबी दिली, 11वी मुलगीच झाली. काय पाहू लागलो आपण, माऊलींची सत्ता बघू लागलो. तुम्ही सत्ताधारे प्रपंच करावा बाहेर. सत्ता बघण्यासाठी भात शिजला का असं मोठीच्या मोठी होऊन जायची गरज नाही. 4-2 शीतं बघितली कळतं आपल्याला भात शिजला म्हणून, बरोबर आहे ना. पाहतो, मग ते मुलगी झाली. मग दाईनं त्या ब्राह्मणांनी सांगितलं की माता तुम्ही चिंता करू नका, राणी माता, आम्ही राजाला काय ते वेगळं जाऊन सांगून राजाला जाऊन सांगितलं, मुलगा झालेला आहे, पण 12 वर्ष तुम्हाला त्याचं तोंड बघता येणार नाही. 12 वर्ष तोंड बघता येणार नाही. राजा म्हणे ठीक आहे ना, मुलगा झालाय ना 12 वर्षानंतर, 12 वर्षानंतर. आणि त्या मुलीला मुलाचे कपडे घालून मोठं करू लागले. 12 वर्ष होत आले, आता ती ओळखू येऊ लागली. पण बापाच्या समोर कधी आली नाही. तिला कळून चुकलं की आता बापाला कळलं की बाप मलाही मारेल आणि माझ्या आईला पण मारेल. आणि शुद्ध भावानं तिनं असं ठरवलं की माझी आई जगली पाहिजे, आपण मेलं तर मेलं. घर सोडलं आणि आत्महत्या करायला निघाली, गावाच्या बाहेर पडली. आणि तिथून माऊलीची दिंडी चालली होती नामदेव महाराजांसोबत. मुलाचे कपडे अंगावर आहेत, शुद्ध भाव आहे, असंही मारायचं आहे तसंही मारायचं. संत दिसतात ना, यांच्या पाया पडावं. आणि माऊलींच्या पाया पडली, आणि ते पोराचे कपडे अंगावर बघून माऊली काय म्हणाले, उठ रे बाबा, उठ रे बाबा. म्हणलं ते मुलगी उठून बाहेर, ते म्हणाले मी बाबा नाही, बेबी आहे. मुक्ताई म्हणाली, माझा दादा म्हणला ना बाबा म्हणून, जा तू बाबाचा आहेस. किती वेळामध्ये, किती वेळामध्ये, निमिष मात्रे. स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. मात्रे देह पालटीला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. निमिष मात्रे म्हणजे डोळ्याची पापणी लावून उघडेपर्यंत, नुसती अशी पापणी उघडेपर्यंत स्त्रीचा तो केला पुरुष उभा. ती स्त्री होती, तिचा पुरुष केला. कोण करतं हे, करील ते काय नोहे महाराज. काही करू शकतात माऊली, काही करू शकतात. कोण सांगतंय, तुकोबाराय सांगतायत, ज्या तुकोबारायांचं नुसतं नाव घेतलं तरी यम कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. आणि त्या तुकोबाने सांगितलं माऊलीची सत्ता, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती पे.
अरे बाबा, नुसतं माऊलींचं नाव घेतलं तर जन्म मृत्यूचा फेरा चुकेल एवढी ताकद ज्ञानोबा आहे. तुम्ही सत्ताधारी प्रपंच करावा बाहेर. प्रपंचातून बाहेर नाही करायचं, प्रपंचातच राहायचं, संसारातच राहायचं. आता ग्रहादी कागवे हे नलगे काही तजावे, जे घे ते झाले स्वभावे निसंगू. म्हणून निसंग होऊन संसार कर. माझी बायको, माझी गाडी, माझा नवरा, फलानं माझं माझं. ठीक आहे, तुझं आहे ना बाबा, आहे, पण एवढं अडकून पडू नको. पंढरपूरला जायचं, दिंडीला जायचं, देहूमध्ये जायचं, आळंदीमध्ये जायचं, तिथून फोन काढायचा, दार लावून घे बरं का, दूध काढलं का, फलानं झालं का, बिस्तानं झालं का. एवढं अडकू नको. कर ना, तिथे गेलास ना तर रामकृष्ण हरी म्हण ना, सांग सुखाच्या गोष्टी. नाही, रोज हरिपाठ म्हणतो ना तसं म्हणायचं, गुंतायचंच नाही कशामध्ये. हरिपाठ किती छान म्हणतो आपण सगळे, येतो ना हरिपाठ सगळ्याला, असंच म्हणायचं रोजच्या सारखं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कोणतं आलं वाटतं बघ बरं तिकडं. विष्णूने जप व्यर्थ त्याचे दान. पोराचा डबा नाही भरला. जप तप कर्म ही अजून आली नाहीत वाटतं. दूध उतू गेलं वाटतं. असंच करायचं हरिपाठ. 5 मिनिटाच्या हरिपाठामध्ये 50 भूक पाडायचे. म्हणजे कृपाच होते भगवंताची आपल्यावर. जप तप कर्म हरिवीन धर्म भावगाची श्रम करू नका. अंतकरणातून करा भगवंताला. 5 मिनटं 2 मिनटं कुठलंही काम करत असताना भांडता जळता खाता पिता नाथ महाराजांनी सांगितलं हरी बोला. अंतकरणातून करता येतं. जर केलं ना मग त्या सत्तेचा उपयोग आपल्याला व्हायला सुरुवात होतो. कृपा आपल्यावर व्हायला सुरुवात होते. तुम्ही सत्ताधारी प्रपंच करावा बाहेरी. माऊलींची सत्ता जगावर चालते. ते दाखवत नसले तरीही चालते. हे सगळ्या संतांचे प्रमाण आहेत, माझ्या मनचं नाही आहे. पुढे आले, एका ठिकाणी संत कबीरांच्या घरी जायची वेळ आली. तुम्हाला तर तो किस्सा माहीत असणार आहे. त्यांच्या घरात काही खायला नव्हतं. दुकानात गेले कबीर आणि कमाल गेले. त्या दुकानाला भोग पाडलं, कमालाला मध्ये सोडलं. थोडं धान्य चोरून वडिलांच्या हातात दिलं, संतांना डाळ गुळ तांदूळ द्यावेत म्हणून. माऊली त्यांच्या घरी गेले होते ना. आणि कमालाने काय केलं, त्या दुकानदाराला उठवलं. अरे बाबा उठ म्हणे, तुझ्या दुकानाला मी भोग पाडलंय आणि चोरी करून चाललोय. दुसरा चोर घुसला तर सगळं निघून जाईल, घेऊन जाईल. आणि तो दुकानदार उठला. कमाल त्या छिद्रातून बाहेर येतो. त्या दुकानदाराला पाय पाठीमागून धरले आणि कमालानं पूर्ण कबीराने हात धरले. वडावडी झाली. कमालाला कळून चुकलं की आपण आता दुकानातून बाहेर जाऊ शकत नाही. मग त्यांनी सांगितलं, बाबा माझी मुंडी कापून न्या. कारण संतांना जर कळलं की आपण चोर आहोत तर आपल्या घरचं अन्न खाणार नाहीत. आणि मुंडी कापून नेली तर धडावून ओळखू येणार नाही कुणाचं कोण आहे हाच आहे. वडिलांनी मुंडी कापली, घरी आणून ठेवली. कथा त्या जे आल्या कथा कबीरांच्या कथेतलं सांगतो मी तुम्हाला, आपलं मंच नाही. घरी आणलं, बायकोला सांगितलं असं झालं. बायको म्हणाली मी रडणार नाही, सकाळी संत जायचे पण मी तसंच बसेन. आणि टोपल्याखाली ते मुंडकं झाकून ठेवलं. रात्री दुकानदारांनी बोभाटा केला. राजाचे सैनिक आले, पकडले, त्याला सुलावर चढवलं. कुणाला? मुंडी नसलेल्या झाडाला. चालेल झालं. सकाळी संत मंडळी परत निघाली, कबीरासोबत निघाली. रामकृष्ण हरी म्हणून त्या गंगेच्या काठावर आले. सुलावर चढलेला प्रेत मुंडी नसलेल्या त्यांनी माऊलीला नमस्कार केला. कोणी? मुंडी नसलेलं. माऊली म्हणाले ही काय भानगड आहे, उतरावा त्या प्रेताला खाली. प्रेताला उतरवलं. कबीराला विचारलं. कबीरानं रात्री घडलेली घटना सांगितली. माऊली म्हणाले त्याची मुंडी आणा. त्या टोपल्याखालची मुंडी आणली. माऊलीने मुंडी जवळ ठेवायला सांगितली, प्रेताच्या जवळ. आणि माऊली म्हणाले उठ रे बाबा, सिर कट गए उठ गए कमाल, येतो संतोने कर दी धमाल. उठून बसले कमाल, करील ते काय नो हे महाराज. ही माऊलींची सत्ता आहे बरं का, ही माऊलीची सत्ता आहे. तुम्ही सत्ताधारी प्रपंच करावा बाहेरी. काशीला आले नामदेव महाराजासोबत माऊली, सत्ता बघू लागलो. काशी क्षेत्रामध्ये असं पाऊल पडलं, तुमच्या गावाच्या बाहेर पाऊल पडल्यावर जसं येतात ना महाराजाला वगैरे घ्यायला, काशीमध्ये असं पाऊल पडल्याबरोबर ज्ञानदेव आले काशी, विश्वेश्वर आडवे येते त्यासी. साक्षात काशी विश्वेश्वर आले आडवे. माऊलीला आलिंगन, परस्पर आलिंगन, नामावंदे उभयचरण. एकमेकाने आलिंगन दिलं. काशी विश्वेश्वर ज्ञानोबाऱ्याला घ्यायला आले बाहेर काशी. पुढे उभे वेशी पाशी त्यासी लोटांगण काशी. माऊली वेशीपाशी उभे राहिले की काशी क्षेत्रानं स्त्रीचं रूप धारण केलं आणि माऊलींच्या पायावर डोकं ठेवलं. पुढे आले, गंगेमध्ये आले. ज्ञानदेवाचे पायी मिठी घाली गंगाबाई, नामा म्हणे सोडाबाई, ज्ञानदेव सर्वाठाई. गंगेमध्ये पाय टाकल्यावर गंगेनं असं पायाला गच्च धरलं. कोण आहे गंगा? ज्यांच्या पायातून गंगेचा जन्म झालाय. वामन अवतारामध्ये 3 पग जन्म मागितले, ते 3 पावलं. आणि पहिलं पाव स्वर्गाला नेलं वामन अवतारामध्ये भगवंताने, म्हणजेच माऊलीचा वामन अवतार त्यावेळेसचा. वर नेलं. ब्रह्मदेव कमंडूलमध्ये पाणी घेऊन आले पाय धुवायला. आणि त्या पायातून जे खाली पाणी पडलं ती गंगा झाली. कारण त्यांच्या पायातून निर्माण झालेली आहे. आणि माऊलीचे पाय गच्च धरले गंगा करी. कोण आहेत हे? तुम्ही सत्ताधारी प्रपंच करावा बाहेर. मग रेडा असे बोलायला आला असेल, भिंत चाललेली असेल, पाठीवर मांडे भाजले असेल, 1400 वर्षाचा अंगचा गर्व हरवला असेल, ही सगळ्यात ज्ञानोबाऱ्याकडे सत्ता आहे. आणि ते प्रपंच बाहेर करू शकतात. आणि ज्ञानोबाऱ्यांची कृपा होण्यासाठी काय केलं पाहिजे? मग त्यांच्या सत्तेचा आपल्याला उपयोग होण्यास काय केलं पाहिजे? तर त्यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, हरिपाठ वाचला पाहिजे, अभंग वाचले पाहिजेत, माऊलीचं चिंतन केलं पाहिजे, त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून चाललं पाहिजे. हे कोण सांगतं? कोण सांगायचं राहिले सांगा? तुकोबाऱ्याकडे जाऊ आपण, तुकोबाऱ्याला विचारू आम्ही काय करावं. काय ज्ञानेश्वरी उने तीही पाठविले धरणे. काय म्हणाले तुकोबाराय? अरे ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही, इकडं कशाला आला? लक्षात आलं का?
तुका म्हणे ज्ञानदेवी समुदाय करावा तो पाय येईल बंधू. तुझे हात पाय कान नाक जर ज्ञानेश्वरकडे नेलास ना तुझ्या पायाचं वंदन करू म्हणाले. म्हणजे काय वाचायला सांगितलं ज्ञानेश्वरी. नाथ महाराजांनी काय सांगितलं. भाव धरुनी या वाजतानी स्वरी, भाव धरुनी या वाजतानी स्वरी, भाव धरुनी आवाज ज्ञानेश्वरी, भाव धरुनी आवाज ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी दयावरी, सांगतो श्री विष्णू स्वमुखे आपण, सांगतो श्री विष्णू विष्णू विष्णू. नाथ महाराजांनी सांगितलं भाव धरून यावाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. तुकोबारायांनी सांगितलं, नाथांनी सांगितलं. जनाबाई वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी, भावाक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी. जनाबाईने ज्ञानेश्वरी वाचायला सांगितली. नामदेव महाराज नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी ओवी अनुभव चोखोबार आहे. चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनात जीव होती. ज्ञानेश्वरी वाचा. प्रत्येक संतांनी ज्ञानेश्वरी वाचायला सांगितली. काय ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरीतल्या ओवीमध्ये नव्हे शब्दामध्ये नव्हे त्यातल्या एकेका अक्षरामध्ये ब्रह्मांड भरले. ब्रह्मरस ऐशी श्रीमुखोनी अक्षरे निगती नाजव एक सरे तवा विद्येचे अंधारे जाऊची लागे. ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागे चितकळिका उजळली या श्रीकृष्णे. ज्ञानेश्वरीतले एक एक अक्षर त्या अक्षरांतील भाव पाहून मी तुमचा ठाव. ऐका म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा तया अक्षरांतील अक्षर साचची बोलाचे नव्हे शास्त्र संसार जनिते शस्त्र आत्मा अवतरते मंत्र अक्षरे ये. ज्ञानेश्वरीतलं एक एक अक्षर सत्ताधारी आहे. सत्ता एक एक अक्षर कळी काळ माया काहीच करू शकत नाही. ही ताकद त्याच्यामध्ये आहे. म्हणून संत म्हणाले एक एक अक्षर अनुभव बघ. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे जे ये गीतेची अक्षरे जेतुलिका कर्णद्वारे रिक्ती तेतुली होते पुरे अश्वमेध की. आज जगाच्या पाठीवर कोणीच अश्वमेध करू शकत नाही. कुठलाच देश करू शकत नाही. पण ज्ञानेश्वरीतलं गीतेतलं एक एक अक्षर अश्वमेध करू शकतं. ही सत्ता आहे ज्ञानोबरांची. कारण त्यांच्या मुखातून पडलेले शब्द आहेत. तुम्ही सत्ताधारी प्रपंच करावा बाहेरी. आपल्या जीवनात पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये मिळतं. म्हणून रोज ज्ञानेश्वरी वाचायची. 5 वेळा 1 वेळा. मामासाहेब दांडेकर काय म्हणायचे. वारकरी संप्रदायाचा फार मोठा आधारस्तंभ होत बरं का मामासाहेब दांडेकर. मामासाहेब दांडेकर म्हणायचे की मरण्याच्या अगोदर एक तरी ज्ञानेश्वरीचं पारायण कर. काय म्हणायचे मरण्याच्या अगोदर. मग कधीपासून करणार तर उद्यापासून. नाही आणि रात्री मेलास तर आता घरी गेलं की सुरू करायचं. कुंडलिक वरदे म्हणायचं. काय पर्याय नाही का. रात्री मेलं तर काय करावं. कारण मामासाहेबांचे शब्द ऐकावं लागतील ना. एक तरी पारायण कर. का कर. कारण सगळं ब्रह्मांड तिथं भरलंय. ब्रह्मरस भरलाय. तुझ्या जीवनात दुःख नावाचा प्रकारच राहणार नाही. न दिसणाऱ्या गोष्टी ज्या तुझ्या अंतकरणात भरलेल्या आहेत ना हळूहळू त्या ओव्याच्या माध्यमातून अर्थ कळत जाईल. हरिपाठाचा अर्थ कळत जाईल. तेव्हा 100% आपल्याला कळेल की आम्ही कुठं चुकू लागलोय. आता चुकाची पुनरावृत्ती नको. शुद्ध होऊन गेलो की संपलं. तुम्ही सत्ताधारी प्रपंच करावा बाहेर. प्रपंचात राहून सुद्धा न अडकता सही सलामत आपण निघू शकतो. आणि निघण्यासाठीच आपल्याला ज्ञानेश्वरी वाचायची. श्रेष्ठ ज्ञानदेवा 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 श्रेष्ठ ज्ञानदेवा
आठवा एका जनार्दनी आठवा तुम्ही बैसोनी अंतरी तुम्ही बैसोनी बाका अवसर पाया पाया चरण बाग से बाका अवसर पाया पाया चरण कमल के धूल बनावे चरण कमल के धूल बनावे मोक्ष द्वार मोक्ष द्वार बाग से बाग अवसर पाया मज ज्ञानदेवा एका जनार्दनी आठवा. पहिल्या चरणात पण श्रेष्ठ होतं बघा, माझी ऐका विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. आणि पुन्हा शेवटच्या चरणात पण श्रेष्ठ आलं. दोन श्रेष्ठमध्ये काय फरक आहे? पहिल्या चरणामध्ये आपण पाहिलं श्रेष्ठ का बरं आहेत? कारण विष्णूचा अवतार आहे आणि विष्णू जगामध्ये 14 गुणामध्ये श्रेष्ठ आहेत, पण माऊली श्रेष्ठ आहेत. आता पुन्हा श्रेष्ठ आलं. का श्रेष्ठ आलं? केवळ ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून, हरिपाठ दिला म्हणून?
नाही, त्याच्या पाठीमागे आणखी काहीतरी कारणं वेगळी असणार आहेत. एवढं सगळं केलं, भिंत चालवली, रेडा बोलवला, पाठीवर मांडे भाजले, मेलेले मुर्दे उचवले, स्त्रीचा पुरुष केला, तरी लोकांनी छळ सोडला नाही. जेव्हा ज्ञानोबा आळंदीला परत आले, एका ब्राह्मणाला मुलाला मुलगी बघायला जायचं होतं. जात असताना ज्ञानोबराय भिक्षा मागायला निघाले. त्याला राग आला की संन्यासाचं पोरगं आडवं आलं आणि माऊलींची झोळी फाडली, माऊलीला मारलं. माऊलीने झोपडीचं दार बंद करून घेतलं. सगळ्यांनी विनंती केली दार काढा म्हणून, नाही ऐकलं. पण छोटीशी मुक्ताई सोबत आली. समोर काय म्हणत, दादा असं करून जमणार नाही, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आपल्या छोट्या बहिणीचं ऐकलं कोणी? 14 गुणाच्या मालकाने, मेलेले मुर्दे उठवणारा, रेड्याला बोलायला लावणारा आणि ज्यांच्या बोलण्यानं भिंत चालू शकते एवढा अधिकार असणाऱ्या ज्ञानोबराने आपल्या छोट्या भगिनीचं ऐकलं, दार उघडलं. म्हणून माऊली श्रेष्ठ आहेत, कारण बहिणीचं ऐकतात. म्हणून आमची बहीण पण म्हणते आम्हाला, आमची मुक्ताईची ना बहीण, किती का वर्षाची असणार, 70 असो की 50 वर्षाची असो, 25 वर्षाची, काय म्हणते, दादा बांधासाठी भांडू नको ना भैया, विहिरीसाठी भांडू नका ना दादाला. बहीण आमच्या भावाला सांगते भांडणं करू नको म्हणून. आम्ही काय म्हणतो, हे नको शिकू, तुझं लग्न करून दिले ना, तुझ्या नवऱ्याला जाऊन सांगते, आम्हाला नको सांगू. म्हणून आम्ही श्रेष्ठ होऊ शकत नाही. 14 भुवनाचा मालक आपल्या बहिणीचा ऐकवतो, आपण पण आपल्या बहिणीचं ऐकावं. कदाचित श्रेष्ठत्वामध्ये आपला नंबर बसेल. मोठ्या भावाचं तोंड न बघणारे बरेच लोक येतं, लहान भावाचं तोंड न बघणारे बरेच लोक येतं. पण माऊली काय म्हणतात, एवढा मोठा ग्रंथ लिहिला, काय म्हणाले, म्हणे निवृत्ती दासू, मोठ्या भावाचा दास म्हणाले, मोठ्या भावाचा दास. समाजात इथं बसलेल्या माणसांनी फक्त मोठ्या भावाचं ऐकायचं जरी ठरवलं, दास नका म्हणू तुम्ही, ठीक आहे दादा, अण्णा, भाऊ, एकमेकाला एवढं गोड बोललात ना, तरी मी तुम्हाला शब्द देतो, प्रशासनातले 50% भांडणं कमी होतील, 50%. कारण 50%पेक्षा जास्त भांडणं सख्या बहीण भावाचे आहेत. विहिरीचं भांडण नाही, शेताच्या हिश्श्याचं भांडण, 2 गुंठ्याचं, 4 गुंठ्याचं, झाडाचं, 15-15, 20-20 वर्ष पण भांडणं चालेल. 50%पेक्षा जास्त भांडणं सख्या घरातल्या बहीण भावाची भांडणं आहेत. मग तिने कुणाकडे बघायचं, ज्ञानोबराकडे बघायचं. हे बहीण भाऊ कसे राहत होते, मायबापाला देहांत प्रायशी दिलं, झोपडी जाळली, पोरानं भिक्षेच्या झोळ्या फाडल्या, तरी माऊली काय म्हणाले, जो जे वांछेल तो ते लाहो. लक्षात आलं का सगळ्याला? आम्हाला नुसतं कोणी उलटं बोलला तर आपण म्हणतो मरेपर्यंत त्याचं तोंड बघणार नाही, मेलं तर त्याला मातीला उभं देणार नाही. पण माऊलीने तसं नाही केलं. कसलं श्रेष्ठत्व आहे, जो जे वांछील तो ते लाहो. आम्हाला समाज संसारातल्या माणसाला सगळं आम्हाला पाहिजे असतं, काळी माती सुद्धा आम्हालाच पाहिजे असते, दुसऱ्याला नको. पण माऊली काय म्हणाले, किंबहुना सर्व सुखी, सगळे सुखी, येणे वरे ज्ञान देऊ सुखी आधार. सगळ्याला दिलं. मायबापाला देहांत प्रायश्चित देणाऱ्याला सुद्धा सुखाची अपेक्षा केली, शत्रूला सुद्धा केली, कुणालाच शत्रुत्व ठेवलं नाही. म्हणून माऊली श्रेष्ठ. श्रेष्ठ ज्ञान देवा एका जनार्दनी आठवा. आणि म्हणून तुम्ही श्रेष्ठ आहे, तर मला आठवण यावी, माझी तुम्हाला यावी, तुमची मला यावी. कशी आठवण यावी, अंतकरणातून यावी. अंतकरणातून माऊलीला हाक दिल्यानंतर दुसरं काहीच आठवण आहे. ज्या दिवशी अंतकरणातून हाक देऊन आपण, त्या मृत्यूची भीती नावाचा प्रकारच राहत नाही का. आणि मरणे जयाचे आठवे, तो तीच गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तो. अंतकरणातून भगवंताची आठवण केल्यानंतर मृत्यूची भीती राहत नाही. जडभरत राजाचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. राज्य सोडलं, भक्ती करून उद्धाराला गेले आणि त्या हरणाच्या पिल्यामध्ये जीव अडकला. आणि काय झाला, हरणाच्या पोटाला गेला. आम्हाला आठवण करायची अंतकरणातून. श्रेष्ठ ज्ञान देवा एका जनार्दनी आठवा. उदाहरण सांगतो, आठवण कशी झाली पाहिजे बघा. काहीच आवडलं नाही पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात ना, न लगे मुक्ती धनसम, काही नको आम्हाला, फक्त तुझे पाय आठवू दे, बाकी दुसरं काही लागत नाही. उदाहरण सांगतो, मी हिंगोली जिल्ह्यामध्ये डेप्टी कलेक्टर होतो. आमच्याकडे एक यात्रा भरायची, तेव्हा खूप सुंदर यात्रा भरली होती, प्रचंड गर्दी. आणि त्या यात्रेमध्ये एक 3-3.5 वर्षाची मुलगी हरवली. तिच्यासोबत भरपूर खेळण्या होत्या, खायला दिलं होतं. बापासोबत आले असेल 8 तास करून, मला यायचं बाजारात, त्याची यात्रेला यायचं. बापानं भरपूर घेऊन दिलं आणि त्या गर्दीमध्ये हरवली. आणि सगळं टाकून गडबडा लुळू लागली. मग वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे माणसं त्याला सांभाळायला, लेकराला सगळ्याला, आमच्या डिपार्टमेंटचे माणसं, बाळ तुला काय पाहिजे का, फळानं पाहिजे का. मला निरोप लागला, मी पण तिथे गेलो. मी आमच्या लोकांना म्हणलं, अरे काय तर खायला द्या ना लेकराला घेऊन. यावं सर सगळं घेऊन दिलं म्हणे, खातच नाही, नको म्हणते, बाबाच पाहिजे. मग खेळणी घेऊन द्या. हे काय म्हणे, सगळ्या खेळणी टाकून दिल्या. काय म्हणत, खेळणी दिली की पोरगी काय म्हणायचे, नको मला, बाबा पाहिजे. खायला दिलं की टाकून द्यायचे, बाबा पाहिजे. काय आठवत होतं तिला, खेळणी नको, खायला नको, प्यायला नको, फक्त बाबा पाहिजे, बाकी दुसरं काही नको. अंतकरणातून फक्त माऊली आठवा, फक्त ओवे आठवा, फक्त हरिपाठ आठवा, बाकी काही नको. घर दे, गाडी दे, पोराला नोकरी लागू दे, नातून होऊ दे, सून होऊ दे, शेत मिळू दे, काही मागू नका. कारे नाशवंतासाठी देवा सवे आटी पाडू दे. एवढ्या अंतकरणातून आठवून बघा, मग बघा चिंता करायची कारण का. म्हणून तयाचे काही चिंतने आपले ठाई, तुझे पाप पुण्य पाही मीची होईन. हे त्यांचे शब्द आहेत, ज्ञानोबरांचे शब्द आहेत. ते शब्द 100% खरं करणार कोण, पांडुरंग सुद्धा उभं आहे. भावधोरण्या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तया. माऊली तर करतील पण हरी पण कृपा करणार आहे, कारण त्याच्या लेकराची ज्ञानेश्वरी आहे ना.
म्हणून अंतकरणातून आठवण करायची, अंतरुणात पडल्या पडल्यावर आण पाहिजे. कारण तुकोबाराय म्हणतात ना, चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. कारण आम्ही आळंदीला जाऊन सुद्धा ज्ञानोबाला डोळ्याने बघत नाही. आम्हाला जर विचारलं की माऊलीच्या मंदिराचं तोंड कुठं आहे, फलाना कोणत्या बाजूला आहे, हे सुद्धा कळत नाही आपल्याला. कारण अंतकरणातून बघतच नाही ना. म्हणून अंतकरणातून बघितलं पाहिजे आणि अंतरुणावर पडल्यानंतर ज्ञानोबा आठवले पाहिजे. जसं दिंडीला गेल्यानंतर 15 दिवस दिंडीमध्ये आपण जातो, बरोबर आहे ना. 15 दिवस दिंडीमध्ये जातो, दिंडीहून परत आल्यानंतर मला खरं सांगा बरं, 2 दिवस का पण तुम्ही दिंडीत झोपले होते का घरीच झोपले होते? कुठे झोपले होते? दिंडीतच झोपले होते. कारण घरी येऊन झोपल्यावर सुद्धा तुम्हाला दिंडीच आठवत होती सारखी. अगदी एवढं एकरूप व्हायचं, एवढं एकरूप व्हायचं. माऊली आठवली पाहिजे, ओवी आठवली पाहिजे, डाव्या पानावर उजव्या पानावर ही ओवी आहे. जसं तुमच्या लेकराला अभ्यास आठवला पाहिजे, ह्या पानावर आहे, त्या पानावर, ह्या पुस्तक आहे, त्या पुस्तकात आहे. 100% त्याचा अधिकारी होते ते. आणि आम्हाला जर हे आठवलं, माऊली आठवली, ओवी आठवली, हरिपाठ आठवला, तर आम्हाला सुद्धा चिंता करण्याचं कारण नाही. कारण माऊलीची सत्ता आम्हाला येऊ शकते. म्हणून नाथ महाराज म्हणाले, श्रेष्ठ ज्ञानदेवा एका जनार्दनी आठवा विठोबा विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय. हरे जय 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 विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय. हरे जय जय, हरे जय जय, हरे जय जय, हरे जय जय विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय. हरे जय जय, हरे जय जय, हरे जय जय, हरे जय 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 विठोबा रखुमाय. तुमच्या मनात शंका येऊ देऊ नका की बुका लावून घेतला नाही, माळ घेतला नाही. कारण तुकाराम सांगितले, तुकाराम महाराज म्हणतात, बुका लावू नये भाळा, माळ घालो नये गा. तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही द्रव्य म्हणजे पाकिट, देती घेती तेही. तुम्हाला पाहिजे आहे नरका जाते, आम्हाला नरकाला नाही जायचं, मग तुमचं पाकिट बिकिट आम्हाला काही नको. आणि पाया पडू नका. कोणी कीर्तन संपल्यानंतर, आता कीर्तन संपत आले, कारण कुठेही लिहिले नाही कीर्तन करायच्या पाया पडावं म्हणून. पंढरीशी नाही कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेका. वारकरी संप्रदायाचा नियम, एकमेकांच्या पाया पडावं. माऊलींनी सांगितले, पूज्यता डोळ्याला देखावी, स्वकीर्ती कानी नाही ऐकावी. मी अमुकायशी नहावी शेची लोका, तेच सत्काराचे की गोठी की आदरेशी दिलबिटी, मरणेशी साठी नमस्कारिता. माझा भक्त तोच होऊ शकतो म्हणाले माऊली, ज्याला आदर सत्कार पूजा केलेली आवडत नाही. आणि कोणी जर पाया पडलं, मरणेशी साठी नमस्कारिता, त्याला मरण यातना झाल्या पाहिजेत. मी माऊलींचा भक्त आहे, त्याच्यामुळे कीर्तन संपल्यानंतर सुद्धा कोणी माझ्या पाया पडू नये. अभंगाचा अर्थ असंच असेल असा नव्हे, पण माझी तुम्हाला विनंती असणार आहे, माझी ऐकावी विनंती. ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती, 100% आम्ही सुद्धा श्रेष्ठ आहोत. फक्त आमच्यातला नको ते भाग काढून टाका. भगवंतानं खूप चांगलं दिलं. आपण मनुष्य देहाला जन्माला आलो. 84 लक्षणीचा फेरा संत सांगतात. काहीही होऊ शकतं जगामध्ये. अंतकरणातून जर केलं, स्वतःवर जर प्रेम केलात, तर 2 एकरमध्ये 20 लाखाचं उत्पन्न निघू शकतं. आणि जर स्वीकारलं नाही, तुला असं असतं का, तसं असतं का शेत, तर 20 एकरमध्ये 2 लाखाचं सुद्धा निघत नाही. हा संसारिक उदाहरण जसं आहे ना, अगदी त्याप्रमाणे सगळ्या बाबी अशाच असतात. अंतकरणातून स्वीकारा, अंतकरणातून स्वीकारा. माझी ऐकावी विनंती. ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती, तुम्ही बैसोने अंतरी मज जागव्हा निर्धारी. आपण पण अंतरंगात बसा, जाग करा. लेकरा बाळांना संसारात जाग राहा, आनंदाने संसार करा. या जगात काहीही अवघड नाही. रिकाम्या हात आणवले, रिकाम्या हाताने जाणार आहोत. हा सिद्धांत 100% लक्षात ठेवायचा. तुम्ही सत्ताधारी, प्रपंच करावा बाहेरी. माऊली जसे सत्ताधारी आहेत, माऊलींची ज्ञानेश्वरी, ओवी, गाथा, गीता जसे सत्ताधारी आहे, कळत नकळत मानवी देहाला कुठली ना कुठली सत्ता प्राप्त झालेली असते. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या सत्तेचा दुरुपयोग होऊ देऊ नका. आपल्यातला मीपणा टाकून द्या, अहंकार टाकून द्या. सगळं सुंदर होतं. माघार घेणं म्हणजे हार नसते. त्या परिस्थितीवर तो मिळालेला विजय असतो. श्रेष्ठ ज्ञानदेवा एका जनार्दनी आठवा. माऊली श्रेष्ठ आहेत. माऊलीचे भक्त तुम्ही आम्ही सुद्धा 100% श्रेष्ठ आहोत. म्हणून न चुकता ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करा. माऊलीचा फोटो घरामध्ये असावा. कारण ज्ञानदेवा पाहता डोळा, नामदेवा हर्ष झाला, चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. सगळे संत म्हणतात की माऊलीला डोळ्याने बघा. आपल्या घरामध्ये बैठक रूममध्ये फोटो असावा. येणाऱ्या जाणाऱ्याला नमस्कार करता यावा. आपण घरात आलो की नमस्कार व्हावा, बाहेर जाताना नमस्कार व्हावा. म्हणजे कळत नकळत ते विचार माऊलींचे आपल्या डोक्यामध्ये राहतात. वारकरी आहोत तर तुळशीची माळ गळ्यामध्ये असावी. अशा पेक्षा आम्ही तुळशीच्या माळा पण आणलेल्या आहेत, माऊलीचे फोटो पण आणले आहेत, ज्ञानेश्वरी पण आणलेली आहे. एक मिनिट बंद केलं तर सांगू शकतो, नाही तर मला अडचण होऊ शकते. अडचण कशी होऊ शकते?